नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आपला कालचा स्कॉलरशिपचा पेपर झालेला आहे. त्या स्कॉलरशिपच्या पेपरची आपण उत्तर डिटेलमध्ये पाहणार आहोत. वेळ लागला तरी चालेल. पहिले मी गणिताचा घेऊत आपण आणि त्याच्यानंतर मग मराठीचा घेऊ. तर याचं डिटेलमध्ये भरपूर जण काल म्हणत होते, परंतु काल वेळेचा अभाव होता. 5वीचे पण होता आणि 10वीचे पण मला माझे लेक्चर असतात. त्यामुळे मी घेतले नाही. तर पहिले मी गणिताचं एक्सप्लेन करेल. मराठीचं आपण नंतर पाहू. गणिताचे उत्तर आपण 26 पासून आपले उत्तर आहे. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. तर हे प्रश्नाचे उत्तर आपण डिटेलमध्ये पाहणार. काय गडबड वगैरे करणार नाही, कारण कालचा पेपर झाला. बरेचसे मुलं आज सुट्टी घेतात किंवा नंतर ते शाळा झाल्यावर पण पाहते. तर त्यामुळे मी गडबड न करता उत्तर अतिशय व्यवस्थितपणे सर्व उत्तर मी जेवढे शक्य होतील तेवढे तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे. आणि त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. आपले येणारे व्हिडिओ पाहत आपण मी NMMS पण करून दाखवले. ते प्रत्येक प्रश्न डिटेलमध्ये करून दाखवला होता. त्याच पद्धतीने आपण इथे पण करू. सोबतच्या आकृतीत अर्धवर्तुळाचा व्यास आहे. अर्धवर्तुळाचा व्यास म्हणजे ही पूर्ण बाजू असते. 35 आहे. LM 28 आहे. LM किती आहे? LM 28 आहे. तर संपूर्ण आकृतीची परिमिती काढायची. आता इथं परिमिती विचारली म्हणलं तर याचं आपल्याला परिमिती, अर्धवर्तुळाची परिमिती काय राहते? 2 पाय. 2 पाया. परिघ म्हणतो त्याला, परिघ. हे की नाही? परिमिती म्हणजे वर्तुळाचा परिघ. आणि इथलचं हे काढायचं. मधातलं काहीही काढायचं नसते. परिमिती म्हणलं तर हे 28 आहे. हे किती आहे ते काढावं लागेल आपल्याला. ठीक आहे. हे 90चा कोन दिलेला आहे. ठीक आहे. ही 35 आहे. तर आपल्याला ही पण साईड काढावं लागेल. हे की नाही? पायथागोरसनुसार पहिले तर आपण हे 2 पाय करू. हे अर्ध सर्कल आहे, त्याच्यामुळे याची परिमिती येणार फक्त पाय येणार. ठीक आहे. अर्ध सर्कल आहे त्याच्यामुळे पाय येणार. म्हणजे हे याचा आर किती येणार? हे 17.5 येणार. ते पायची किंमत आहे 22/7. आर आहे आपला 17.5. ठीक आहे. याची कॅल्क्युलेशन करून घेऊत आपण. आणि त्याच्यानंतर आपल्याला ही बाजू काढायची, हे की नाही? मधातली बाजू तर आपल्याला काही संबंध देणं घेणं नसतं. ठीक आहे. परिमिती म्हणजे कोण्याचं जे पण असतं ती परिमिती असते. 22 गुणिले 17.5 भागिले 7. तर 22 गुणिले 17.5 भागिले 7. तर हे 55 येतं. ठीक आहे. 55 येतं. आणि आता आपल्याला ही बाजू काढायला पाहिजे. ठीक आहे. ही बाजू तर आलेली आहे. आता ही बाजू कशी काढू? पायथागोरसनुसार याचा वर्ग 35चा वर्ग बरोबर हे पायथागोरस कर्ण वर्ग बरोबर आहे. ठीक आहे. 35चा वर्ग बरोबर 28चा वर्ग अधिक ही साईड माहित नाही तर एक्स वर्ग घेऊ. 35चा वर्ग येते 1225 येते. 28चा वर्ग 28 गुणिले 28 700 बहुतेक 784 आहे. एक मिनिट कन्फर्म करू. 784 आहे. एक्स वर्ग माहिती नाही आपल्याला. हे इकडं वजाला जाईल. 1225 वजा 784 केले तर एक्स वर्ग येईल. तर हे 441 येते एक्स वर्ग. म्हणजे हे एक्स काय येणार तुमचं? वर्गमूळ घेतलं तर 21 येणार. म्हणजे आपल्याला ही बाजू किती आलेली आहे? 21. ठीक आहे. ही बाजू तर आपल्याला माहिती आहे ही 35 आहे. मग त्याची परिमिती काढताना आपण काय करतो? तिघांची बेरीज करतो, आहे की नाही? ही 28 आहे एक बाजू 21 आलेली आहे. आणि ही सॉरी, ही आपल्याला परिघ आलेला आहे. परिघ किती आलेला आहे? 55 आलेला आहे. हे 21 आणि हे 55. ठीक आहे. ह्या तिघांची जर बेरीज केली तर आपल्याला याचं पहा, हे परिमिती विचारली म्हणजे भाग, इथलचा मधातला भाग आपण मोजायचा नसतो. ठीक आहे. तर 35, 28 आणि 21 हे 9 9 9 5 14 झाले. हातचाला 1 झाले 4 4 आणि 4 8. तर इथं उत्तर दिसतच नाही, आहे की नाही? उत्तर दिसतच नाही. याने हे पण काउंट केलं काय? ठीक आहे. एक मिनिट मी एकदा पुन्हा चेक करतो. हे 35 नाही, हे 55 आहे. हे 55 आहे.
तर 104 आलं. याची परिमिती 91 नसून 104 परिमिती. थोडासा अवघड पेपर होता. पेपरची काठिण्य पातळी नक्कीच अवघड होती. सीईटीला फार सोपे प्रश्न असतात हां. पण तुम्हाला जर बँकिंग पाहिजे असेल, दुसऱ्या स्पर्धा परीक्षा पाहिजे असेल, तर तिथे थोडे प्रश्न फार अवघड राहतात. पहा मला पण मी गणिताचा आहे माझं गणित व्यवस्थित एक्सपर्ट बनवू शकतो थोडा बहुत. ठीक आहे. तर मला तर वेळ लागला तर तुम्हाला तर नक्कीच वेळ लागला. आता मी फास्ट करायचं म्हणलं तर थोडा वेळ कमी पण लागला असता. पण बराचसा वेळ लागला आहे की नाही पहिल्या प्रश्नाला. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला अजूनही लाईक नाही आलं. मी जे माझं उत्तर आहे ते करेक्टच मी सांगणार. उत्तर एकही चुकीचं नाही सांगणार. ठीक आहे. उत्तर नाही कळालं तर मी नाही सांगणार. ठीक आहे. पण उत्तर चुकीचं नाही सांगणार. गणिताची 50 उत्तर आहे. 50 पैकी 50 सांगेल. 4 प्रश्न कमी सांगेल पण उत्तर कोणताही चुकीचं नाही सांगणार. सोबतच्या आकृतीत आपल्याला अर्धवर्तुळाचा व्यास दिलेला आहे. हा वर्तुळाचा व्यास किती दिलेला आहे? 42. म्हणजे ही PQ 42 आहे. PS कुठे आहे? PS हे दिलेलं आहे 14 दिलेलं आहे. PS बरोबर QT. QT कुठे आहे? QT हे पण 14 झालं. आणि QR कुठे आहे? QR हे पण 14 दिलेलं आहे. ठीक आहे. तर संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ पहा, हे अवघड काहीच नाही. वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं, आयताचे क्षेत्रफळ काढायचे आणि ह्या त्रिकोणाचं काढायचं आणि सहज उत्तर येऊन जाईल. सहज उत्तर येऊन जाईल. आता काही प्रश्न खरंच तेवढे सोपे अवघड नव्हते. पण नक्कीच त्याला वेळ प्रत्येकाला लागणार आहे. ठीक आहे. आता अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ काय? वर्तुळाचे क्षेत्रफळ येते पाय आर वर्ग. ठीक आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ पण अर्धवर्तुळाचे आहे त्याच्यामुळे 1/2 पाय आर वर्ग. ठीक आहे. आता याचा आर किती हे पहा. हे 42 आहे टोटल. म्हणजे आर हे आपला 21 राहणार आहे. रेडियस आपली 21 राहणार आहे. म्हणजे 1/2 गुणिले 22/7 गुणिले आर वर्ग म्हणजे 21 चा वर्ग. एक हे 11 झाले. 11/7 गुणिले 21 गुणिले 21. 7 एक 7, 7 त्रिक 21. 11 गुणिले 3 गुणिले 21. आता याचं हे केलं कॅल्क्युलेशन. थोडं फास्टमध्ये करू तर आपण कॅल्क्युलेटरचा पण वापर करू. व्हिडिओला लाईक करत नाहीत हां. लाईक खूप कमी जण करतात. लाईक करा. बाकी चॅनेल बाकी व्हिडिओला पण तुम्ही कसं सबस्क्राईब फटाफट करतात. आपलं स्क्रीनवालं चॅनेल नाही आहे. ठीक आहे. तर असं स्क्रीनवाल्यालाच करायचं असं काही हे करू नका. लाईव्ह आहे तेवढे तरी कमीत कमी लाईक करा. ठीक आहे. 393 आपल्याला कशात आला? ह्या गोलाचं आपल्याला क्षेत्रफळ आलं. 693. अजून एकदा कॅल्क्युलेशन चेक करून पाहूत आपण. हे ते 3 आले आणि हे 21. हे 11, 3 आणि 21 बरोबर. 11, 3, 33 बरोबर आहे. आता आपल्याला याचं क्षेत्रफळ काढू तर आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ काय येणार? लांबी गुणिले रुंदी. याची लांबी हे 42. आयताचे क्षेत्रफळ लांबी एल गुणिले बी. हे की नाही? एल लेंथ इंटू ब्रेथ. तर 42 इंटू 14. 14 दोन्ही 28 हाताले 2 14 चोक 56 आणि 2 58. तर ह्याचं क्षेत्रफळ आलेलं आहे आपल्याला 588 आलेलं आहे. आणि ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढूत आपण. त्रिकोणाचं क्षेत्रफळ पाया 1/2 बेस इंटू हाईट म्हणजे पाया गुणिले उंची. पाय आहे याचा बेस 1/2 गुणिले पाय आहे 42 गुणिले उंची किती? ही आपली 14. हे गेलं याला 2 आले. नाही सॉरी, हे किती आले? 7. 7 दोन्ही 14. हातचाला 1. 7 चोक 28 आणि 1 29. म्हणजे ह्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आले 294. आता आपल्या सर्वांची बेरीज करायची. पहा वेळ तर लागणार तुम्हाला 100% गॅरंटेड वेळ लागणार आहे. आणि पेपर एवढा सोपा नव्हता. पण याची कट ऑफ कमी होणार आहे. मी कट ऑफ सांगणारच आहे तुम्हाला. 12 आणि 3 15. हातचाला 1. 20. 18 8 26 27. 27ला 7 हातच्याले 2. 8 9 10 10 आणि 5 15. 1575 उत्तर आलेलं आहे. 1575 बघा पर्याय क्रमांक 3चे उत्तर आहे. हा मी काढून दाखवले. प्रत्येक उत्तर मी काढून दाखवणार आहे.
ठीक आहे. एखादं उत्तर येत नसेल तर मी चुकीचं उत्तर नाही सांगणार. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा. फक्त 2च लाईक आहे. पहा 7 जण लाईव्ह आहेत. ठीक आहे. 2च लाईक हे बरोबर नाही. कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये काही पैसे लागत नाही तुम्हाला. फ्रीमध्ये आहे सगळं. फ्रीमध्ये. आपलं चॅनल फ्रीमध्येच असतं. ठीक आहे. ते स्क्रीनवाल्या चॅनलला पैसे लागतात. ठीक आहे. आपल्या चॅनलला बोलायचे वगैरे काही पैसे लागत नाही. मेंबरशिपचे पण पैसे लागत नाही. फ्रीमध्ये राहतं सगळं. एका पाण्याच्या टाकीची लांबी 5 तुमची कट ऑफ यावेळेस भरपूर कमी राहणार आहे. ओपन, ओबीसी आणि एस-सी, एस-टीची कट ऑफ फार कमी राहणार आहे. तर स्कॉलरशिप भेटणार नाही असा गैरसमज राहू देऊ नका. तुम्हाला जर 200 मार्क जरी पडले, तरी स्कॉलरशिप ह्यावेळेस मिळण्याची शक्यता नक्कीच आहे. एका टाकीची लांबी आहे, रुंदी आहे आणि उंची आहे. ही टाकी तिच्या क्षमतेच्या 3 चे 4 पाणी भाग पाण्याने भरलेली आहे. उरलेली टाकी भरण्यासाठी 15 लिटर मापाच्या किती बाटल्या अ, पाणी टाकीत ओतावे लागतील. पहा प्रश्न काय हे पहा, काही प्रश्न अवघड नव्हते. आता तुम्हाला हे माहीत पाहिजे. ह्या टाकीचं आपल्याला काय काढायचं ते माहीत पाहिजे. पहा टाकी भरली म्हणजे त्याचं घनफळ काढायचं, नाही तर क्षेत्रफळ काढायचं राहतं. पण इथं बाटलीनं पाणी भरायचं म्हणजे इथे घनफळ काढायचं आहे. ठीक आहे. तर एल इंटू बी इंटू एच हे त्या टाकीचं पहिले घनफळ काढूत आपण. ठीक आहे. एल हे 5 गुणिले 3 गुणिले 2. आता आपल्याला काय करायचं हे 5 गुणिले 3 15 15 दुनी 30 उत्तर आलं. 30 म्हणजे पहा 30 मीटर आलेलं आहे. तर हे लिटरमध्ये आपल्याला उत्तर काढायचं म्हणजे 30ला 30,000 करायचं आपल्याला. 30,000 लिटर झाले. हे मीटर आहे चा घन आणि हे लिटर आहे. लिटरला आपल्याला 1,000 न गुणावं लागते. आता आपल्याला काय आहे त्याचा एवढा भाग भरलेला आहे. तर रिकामा भाग भरलेला भाग किती आहे 3/4 हे 750 येईल. 750 भरले रिकामा भाग किती असणार एवढा भरलेला आहे 3/4. आता गणितावरती चांगले विद्यार्थी त्यांना माहिती आहे 3/4 भरलेला आहे म्हणजे 1/4 रिकामा 1/4 जर काढायला गेलं तर याचं उत्तर 750 येतं. अतिशय सोपं उत्तर होतं. 750 उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 मध्ये. संपूर्ण प्रश्नाची उत्तरे मी डिटेलमध्ये सांगत आहे. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ भरपूर जणाला आवडला नाही असं वाटतंय. फटाफट स्क्रीनवाल्याला लवकरच लाईक्स आणि कमेंट्स लाईक्स भेटतात, कमेंट्स येतात तिथे. पण स्क्रीन नसल्यामुळे थोडंसं आपल्या चॅनलला पण तुमचा सपोर्ट राहू द्या. जेवढे पण आहेत मुलं 2 लाईक केलेले आहेत. धन्यवाद ज्यांनी पण लाईक केलेलं आहे. तुमचा सपोर्ट राहू द्या. जे पण ज्यांना पण समजतं, ज्यांना डिटेलमध्ये पाहिजे आहे, त्यांना खरंच आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, त्यांनी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता आणि नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला बेनिफिट आपल्या याच्यामधून होणारच आहे. चला आता मी जास्त बोलत नाही. कबड्डीच्या 2 संघातील 22 खेळाडूंचे वजन किलोग्राममध्ये खालीलप्रमाणे आहे. त्यावरून वजनाचा मध्य मान काढा. मध्य मान काढायचं. मध्य नाही काढायचं, मध्य मान काढायचं. मध्य मान किंवा मध्य म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार करायचा. ह्या दोघांचा गुणाकार करायचा. त्यांची बेरीज करायची. पहा थोडं कटकट गणितात राहा होते तिथे. 105 आला याचा गुणाकार. याचा गुणाकार आपल्याला 400 येईल. याचा गुणाकार आपल्याला 180 येईल आणि याचा गुणाकार आपल्याला 250 येईल. हे 5 8 13 13ला 3 हातचाला 1 2 आणि 3 3 7 8 9 935 भागिले हे किती येते एकूण 22 खेळाडू. तर 935 भागिले 22 केलं आपण तर उत्तर आपलं येऊन जाईल. 935 भागिले 22 42.5 आपल्याला पर्याय क्रमांक 1 चे उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न आहे आपल्या चौरस PQ RS ही परिमिती 112 सेमी असून PQR ची किती आहे 112 सेमी असून ABCD हे चारही बिंदू मध्यस्थानी आहेत. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे. पहा आपण आता काय करावं लागेल ह्या पूर्ण याचं परिमिती दिलेली आहे. परिमिती दिली तर आपल्याला काय करावं लागेल ते बाजूची लांबी काढावं लागेल. परिमिती काय राहते 4 गुणिले बाजू. मग आपल्याला बाजू काढताना आपल्याला काय करावं लागेल 112 भागिले 4 केलं तर 4 एका 4 4 त्रिकम 12 हातच्या आले 4 दोन्ही 8 सॉरी 4 दोन्ही 8 112 आले ना 112 इथं
3 उरले, 4 8 32. मग एक बाजू किती आली? 28, 28, 28, 28. याचे क्षेत्रफळ काढताना आपल्याला काय करावं लागेल? 28 गुणिले 28 करावं लागेल. 28 गुणिले 28. ठीक आहे. म्हणजे 28चा वर्ग किती? ते 784. आता आपल्याला वरच्या भागाचं पूर्ण याचं क्षेत्रफळ भेटलं. आता आपल्याला काय करायचं? हे रेखांकित भाग जो नाही आहे त्याचं पण क्षेत्रफळ काढायचं. आता ही पहा, ह्या मध्यभागी आहे, म्हणजे हा 90चा आहे, हा 90चा आहे आणि ह्या दोन बाजू एकसारख्या आहेत. मग आपल्याला पायथागोरसच्या नियमानुसार पहा, तुम्हाला पायथागोरस व्यवस्थित झालंच नसेल, ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण व्यवस्थित आपल्या चॅनेलवर सर्व उत्तर सांगत असतो, ठीक आहे. तर ही बाजू किती होईल? ही जर ही 14 आहे, ही 14 आहे, तर ही किती येणार? 14 वर्गमुळात 2, 14 वर्गमुळात 2. हे सर्व 14 वर्गमुळात 2 येणार, ठीक आहे. आता याचा पण क्षेत्रफळ काढायचं मधातल्या भागात आणि मधातल्या भागाचं जे आलं ते याच्यातून वजा करायचं. आता मधातल्या भागाचं क्षेत्रफळ काढताना आपल्याला 14 वर्गमुळात 2 गुणिले 14 वर्गमुळात 2 असं करावं लागेल. याचा 14चा वर्ग आहे 196 गुणिले 2. 196 गुणिले 2 येईल 392 येईल. आता हे एवढं जे क्षेत्रफळ आलं त्याच्यातून वजा करायचं. 392 याच्यातून वजा केले तर 392 उत्तर येते. 392 हे पर्याय क्रमांक 4चं उत्तर आहे. हा वेळ तर लागणार आहे. वेळ तर लागणार आहे. पण जे उत्तर मी सांगणार आहे ते एकदम 100% आहे. या गुणाकाराच्या बहुपदीची कोटी किती? कोटी पहा, इथं सर्वात जास्त कोटी किती आहे? 3 आहे. इथे सर्वात जास्त किती आहे? 4 आहे. आता ह्या गुणाकारामध्ये त्यांची बेरीज होती. गुणाकारामध्ये बेरीज होती. 3 अधिक 4. 3 अधिक 4 उत्तर किती? ते 7. मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पहा, काही प्रश्न सोपे होते, आहे की नाही? सोपे, त्याचे उत्तर एकदम डिटेलमध्ये आहे. आपल्या व्हिडिओला लाईक करत नाही हा, 2च लाईक आहेत. आता एवढं मेहनतीने मी सर्व गोष्टी शिकवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करतो आणि एवढं डिटेलमध्ये तुम्हाला कोणीच नाही सांगणार. फक्त आपल्या चॅनलवरतीच एनएमएमएस मध्ये पण मीच डिटेलमध्ये सर्व टाकले. फक्त काल वेळेचा अभाव होता त्याच्यामुळे मी उत्तर टाकू शकलो नाही. काही कामं होते त्याच्यामुळे पण नाही. पण आज मात्र मी पूर्ण डिटेलमध्ये उत्तर लिहिणं सांगणार आहे तुम्हाला आणि गॅरंटेड तुमचं समाधान पण आहे. कमेंटमध्ये कोणीच नाही, सर तुमचं करेक्ट आहे, राईट आहे, ओके सर, मला कळालं सर, असा कोणत्याही प्रकारचा मेसेज मला काही येत नाही. तर कमेंट करा, हॅलो, हाय, काहीतरी करा सर, थँक्यू सर, काहीतरी एक राहतं की समजलं, त्याचं निशाणी राहते की सर आम्हाला समजलं थोडं किंवा नाही समजलं. तर ते शिकवणाऱ्यांना पण काय वाटतं की समाधान वाटतं. येस सर, नो सर. मला फक्त माझ्या क्लासमध्ये फक्त मला शिकवायचंच नसतं आणि माझा लाईव्ह येथीलचा पण क्लास तसाच राहतो. एकदम सर्व डिटेलमध्ये एकदम पद्धतशीर राहते. आपलं पद्धतशीर कार्यक्रम चालते सगळं. पद्धतशीर आपण समजावून सांगण्याचा पण प्रयत्न करत असतो सर्व सर्व गोष्टी. तर काहीतरी कमेंट्स राहू द्या तुमच्या पण. ठीक आहे. समजलं का तेवढं तरी सांगा. ओके. माझं समाधान वाटते का तुम्हाला? बाकी चॅनलवरचे भरपूर चुकीचे उत्तर तुम्हाला, ते तर उत्तर नाही भेटणार आपल्या चॅनलवर, हे की नाही? चुकीचे तर प्रकार राहणारच नाही. आता इथे आपल्याला आलेखाचा वापर करायचा आहे, तर पहिले वाचायचं. सहभाग झालेल्या 4 वर्गातील मुला-मुलींची सहभागाची नोंदणीची माहिती आपल्याला संपल्याकडे दिली. त्यावरून उत्तरे करायची. तिथं 1 सेमी बरोबर 5 मुले, म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे 5 ते दिलेलंच आहे प्रमाणच, त्याच्यामुळे तिथे पण आपल्याला काही टेन्शन नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे मुलं म्हणजे हे डार्क केलेलं आहे, मुली म्हणजे आपल्याला पेंट केलेला भाग आहे. आता इथं 7वीत आहे मधील सहभागी मुली म्हणजे हे इथून एवढं मुलींची संख्येने इथे 9वी मधील सहभागी मुलींच्या संख्येशी गुणोत्तर. आता 7वीच्या मुली किती आहेत? 5, 10, 15, 20, 25. 25 मुली 7वीच्या आहेत. इथे 7वीच्या मुली 25 लिहितो आणि 9वीच्या मुली 5 आणि 10च मुली आहेत 9वीच्या 10च मुली आहेत. आता याला पण 5 न जातो, याला पण 5 न जातो, याला 5 5 25 आणि याला 5 दोन्ही 10. तर 5 2 उत्तर आहे. 5 2 उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये भेटेल. पर्याय क्रमांक 4. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. फक्त 2च लाईक करा. पहा, माझी एकच अपेक्षा राहते की लाईक करावं. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईक करावं. कारण मी काही कोणतेही चार्जेस घेत नाही. आपल्या चॅनलवर फ्रीमध्ये राहते सर्व. तुम्ही पाठ्यपुस्तकावर आधारित पण व्हिडिओ पाहू शकता. ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालेल्या मुलींची एकूण संख्या किती? तर ग्रंथदिंडीमध्ये मुली एकूण
पहा इथं उमेदवाराची संख्या पहिल्या उमेदवाराला 40%, दुसऱ्या उमेदवाराला 36% भेटले. तिसऱ्या उमेदवाराचं पर्सेंटेज करायचं. पहा पहिले त्याची पर्सेंटेज काढून त्याची एकूण तिसऱ्या उमेदवाराला किती भेटले ते दिलेलं आहे. हा प्रश्न कंपेअर केला तर थोडा सोपा आहे. 40 आणि 36 76 होतात. मग आपण 100%चा जर विचार केला तर हे 24% बरोबर आपल्याला 8,640 आहे. तर आपल्याला 100% बरोबर किती? 100 हे एकमान पद्धतीने पण करू शकता, वेगळ्या पद्धतीने पण करू शकता. आता मी याचं डायरेक्ट उत्तर सांगणार आहे. 8,640 याला आपण रेसिप्रोकल म्हणजे गुणाकार व्यस्त करायचा होता. ठीक आहे आणि उत्तर काढायचं होतं. आता याला अर्ध केलं तर याला अर्ध केलं तर 12 येतात. याला 4 ने भाग दिलं तर 6 येते. याला 4 ने भाग देऊ 2 आणि 16 शून्य 6. आता याला 6 ने भाग देऊन टाकतो मी डायरेक्ट. साहित्रिक 18 6 36 आणि 0 म्हणजे 36 गुणिले 100 तर त्या गावाची त्या एकूण मतदारसंघानं आपल्या 3,000 काहीतरी मी इथे 1 0 कमी लिहिलेला आहे इथे काहीतरी केलेलं आहे आपण 6 7 36 24 2 शून्य हा 1 शून्य ऑलरेडी आहे मग 2 शून्य मग 36,000 आपलं त्या गावाचं हे होतं तर 36,000 आपलं पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. व्हिडिओला पहा 2च लाईक आहेत आता करावं की नाही असा प्रश्न आहे त्याच्यामुळेच मी कालच लगेच उत्तरं टाकली नाही पण 5वीचे फटाफट लाईक केले 5वीचे मला एवढे लाईक आले की खूप लाईक आले जवळजवळ 170 180 लाईक्स आलेले आहेत व्हिडिओला आणि 10वीचे मुलं तर 400-500 लाईक्स आलेले आहेत. तुम्ही लाईकच करत नाही. कंटाळा करता. तुम्हाला वाटते लाईक केलं की सरांचा बेनिफिट होतो. ठीक आहे. तर अपेक्षा करू नका की समोरचे मग चुकीचे उत्तर जे टाकतात ना मग त्यांचे व्हिडिओ तुम्हाला अपेक्षा तीच राहू द्या तुम्ही. ठीक आहे भरपूर जण चुकीचे उत्तर टाकतात. करण्याचा कंटाळा टीचर लोकांना तेच येतं. जे चांगल्या क्वालिटीचे टीचर आहेत, जे तुम्हाला उत्तर करून दाखवतात, त्यांचं तेच आहे की बाबा मुलं लाईक करत नाहीत. लाईक का नाही केलं तर मग ते उत्तर नाही करू वाटत. त्यांना कंटाळा येतो. त्यांना तेच पाहिजे राहतं. पैशाची काही अपेक्षा नसते त्यांची. तर लाईक करा व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्याशिवाय मी पुढे जात नाही आता. लाईक राहू द्या आता पुढचं लाईक राहू द्या. एक लाईक करा. सबस्क्राईब तर केलं नाही सबस्क्राईब पण करा. एक तरी सबस्क्राईब करा. मी पुढचा प्रश्नच घेतो. लाईक आणि सबस्क्राईब करा. एकही सबस्क्राईब नाही झालं. एक सबस्क्राईब झालं की पुढचा प्रश्न करेन. एक सबस्क्राईब झालं की पुढचा प्रश्न करेल. एक सबस्क्राईब राहू द्या. मी दुसरा पुढचा प्रश्न करेल. नाहीतर मी बंद करेल इथेच. एक सबस्क्राईब राहू द्या. एक सबस्क्राईब करा. लाईक वाढला सबस्क्राईब नाही वाढला. लाईक एक वाढला सबस्क्राईब नाही केलं. सबस्क्राईब नाही केलं. सबस्क्राईब करा एक. मी पुढचा प्रश्न घेतो. जे नवीन आले त्यांनी पाठीमागे जा. व्यवस्थित डिटेलमध्ये एका प्रश्नाला किती वेळ लागू द्या मी उत्तर करून दाखवेल. तेवढं प्रश्न वाचून घेतो. एका वस्तूची किंमत. सबस्क्राईब करा मी लगेच पुढचा प्रश्न घेतो. 20% कमी केल्यामुळे त्या वस्तूची खप 25% वाढला तर उत्पन्नात वाढ अगर घट किती झाली आपल्याला ते सांगायचं. उत्पन्नात विचारला उत्पन्नात म्हणजे त्याचा इन्कम. लाईक करा सबस्क्राईब करा. एक सबस्क्राईब वाढलं की मी लगेच याचं उत्तर सांगेल. नाहीतर राहू द्या. आजचा व्हिडिओ इथेच बंद करू. ठीक आहे. पुन्हा करूत आपण हे डिटेलमध्ये नाही सांगत. काही चुकीचे जे उत्तर आहे त्याचेच पाहत जा तुम्ही. ठीक आहे. चला आजचा व्हिडिओ आज बंद करूत आपण. नंतर टाकेल मी याचे उत्तर. ठीक आहे. डायरेक्ट करेल एक्सप्लेन करणार नाही. ते उत्तर जाऊन पाहू शकतात. झालं मी याच्या पुढे नाही करणार आहे. व्हिडिओ आजचा झाला. ठीक आहे. आता डिक्लेअर करतो. चला राहू द्या. करायची इच्छाच नाही सबस्क्राईब. चला पुढं
पुढे जे येतील लाईव्ह त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. एका वस्तूची पहा मी ₹100 किंमत ठरवली, तर त्याचे 20% मी कमी केले, तर ₹80 झाले. ₹80 त्यांच्या उत्पन्नाची खप 25% ने वाढली. म्हणजे 80 चे मी 25% केले. 25 भागिले 100 पहा 25 एके 25, 25 चोक 100, 20 म्हणजे 80 चे 20 न वाढवले, हे की नाही? तर येतात 100 म्हणजे ना उत्पन्नात वाढ झाली ना घट झाली. ठीक आहे, हे उत्तर आहे तुमचं. त्याच्यानंतर पुढचं ठीक आहे. एका समभुज चौकोनाचे कर्ण त्यांच्या लांबी त्याच्या लांबी अनुक्रमे आहेत. याची एक लांबी 30 आहे, याची 30 आहे. या एकाची 16 आहे आणि एकाची 30 आहे. तर रेखांकित भागाची परिमिती काढायची. परिमिती म्हणजे हे करतात आपल्याला एक बाजू काढायची. तर म्हणजे आपल्याला इथं पायथागोरस नुसार आपल्याला कर्ण वर्ग बरोबर 30 चा वर्ग 30 आहे तर मग याचा 8 घ्यावा लागेल आणि याचं किती घ्यावं लागेल? हे इकडचा भाग 15 येणार आहे की नाही? हा भाग 15 येणार, हा भाग 8 येणार. 15 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग 15 चा वर्ग 225, 8 चा वर्ग येतो 64. हे ते 289 येते. 289 म्हणजे याचा वर्गमूळ घेतला तर 17 येते. म्हणजे ही बाजू 17, हे 17, हे 17, हे 17 येणार. 17 चोक 64 परिमिती 64 येणार इथे. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 3च लाईक आहेत. लाईक करत नाही तरी पण अजूनही भरपूर सांगेल. कोणीही करत नाही. ठीक आहे. पण येणारे विद्यार्थी जे पाहतात, हॅलो सर, येस अशोक, धन्यवाद अशोक. काय म्हणताय? काय डाऊट आहे का? सर्व उत्तर एकही चुकीचं उत्तर मी देणार नाही. एकही चुकीचं देणार नाही. ठीक आहे. मी गणिताचा टीचर आहे, तर गणिताचं एकही चुकीचं देणार नाही. बाकीचं मला माहित नाही. हां, याचं बुद्धिमत्तेचे पण उत्तर मी देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे तुम्हाला. सुनीलने एक यंत्र 3 वर्षापूर्वी 10 लाखाला रुपयात विकत घेतले. त्याची दरवर्षी 10% ने कमी होत असेल, तर आज त्या यंत्राची किंमत किती होईल? आता याचं काय करायचं पहा. याचं डायरेक्टच करू शकता तुम्ही. याची 10% कमी झाली ना, 10 लाखाची 10% कमी झाली. हे की नाही? तर 10% म्हणजे हे कमी झाले. याचे फॉर्म्युला थ्रू पण करू शकता. याचं उत्तर डायरेक्ट हे येतं. ठीक आहे. 2,89,000 इथं 2 उत्तर आहेत हां. 2 अचूक उत्तर आहेत. तर हे ते 9,00,000 9,00,000चे अजून 10% घट करा. याचे 10% म्हणजे 90,000 होते. 8,80,000 अजून तिसरी वेळेस पण करायचं आहे. हे की नाही? तिसरी वेळेस आता 1 झिरो कमी केलं की येऊन जाते. 7,29,000 आहे. 7,29,000 इथे आहे आणि हे जर पाहिलं तुम्ही हे हे पण 7,29,000 आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 आहे. अतिशय सोपं आहे. अशोक भोले मी एक मेसेज केलेला आहे. ठीक आहे. कमेंट राहू द्या. कमेंट जास्तीत जास्त राहू द्या. कमेंट असलं तर कसं आहे, की YouTubeवाल्याला वाटतं की बाबा याचं व्हिडिओ चांगले आहेत. त्याच्यामुळे ते पहिल्या नंबरला, दुसऱ्या नंबरला असा आणण्याची शक्यता असते त्यांनी. ठीक आहे. त्याच्यामुळे लाईक, कमेंट करत जा म्हणतो. बाकी आपण त्या फीस वगैरे चार्ज करत नाही. बहुपदीबद्दल असत्य विधान कोणते? प्रमाणरूप बहुपदीत चलाच्या घातांकाचा चढता किंवा उतरता क्रम असतो. बहुपदी बाबत असत्य विधान हे बरोबर आहे. चढत्या क्रमानं उतरत्या क्रमानं असतो. शून्य बहुपदीची कोटी निश्चित करता येते. पहिले वाचून घेऊ. बहुपदीच्या चलाचा सर्वात मोठा घातांक म्हणजे कोटी. हे बरोबर आहे. ठीक आहे. हे 100% बरोबर आहे. बहुपदीतील प्रत्येक चलाचा घातांक पूर्ण संख्या असते. हे पण बरोबर आहे. ठीक आहे. ह्या दोन्हीपैकी पाहावं लागेल. प्रमाणरूप अ, बहुपदीत प्रमाणरूप चलाच्या घातांकाचा चढता किंवा उतरता. आता ह्या 2 पैकी मला डाऊट आहे. हे 2 तर उत्तर नाहीत. ह्यात एक तर आयदर हे राहील, नाहीतर हे उत्तर राहील. चुकीचं पाहिजे ना. हे 2 विधान सत्य आहे. ठीक आहे. तर असत्य आपल्याला उत्तर करायचंच नाही. उत्तर आपण चुकीचं सांगणारच नाही. माहीत नसेल, थोडंसं कन्फ्यूज असेल तर नंतर मी सांगेन कधीतरी. पण चुकीचं सांगणार नाही. विजयनं आणि अनिल पहा असं कमेंट करत जा. हॅलो विजय. ठीक आहे. तर अजित नावरी
धन्यवाद. कमेंट्स करा, कारण कसं आहे दुसऱ्या स्क्रीनवाल्या चॅनलला पहा किती कमेंट्स येतात. कमेंट्स केल्यानं काय होतं त्या चॅनलचा काय आहे त्याचा काय म्हणतात त्याला क्रेडिबिलिटी वाढते. क्रेडिबिलिटी वाढते. तर त्याच्यामुळं व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करायचं, लाईक करत जा, कमेंट करत जा. ठीक आहे. त्याच्यानं चॅनलचं ग्रो व्हायला मदत होते जास्त. YouTube त्यालाच ग्रो करते जास्त. YouTube पहा ग्रो करणं म्हणजे चॅनल व्हिडिओ जास्तीत जास्त दाखवणं त्याचा. प पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या नंबरला येतात. नाहीतर येत नाहीत व्हिडिओ. पहा समजत नाही, एकही प्रश्नाचं उत्तर चुकीचं नाही दिलं. ह्या प्रश्नाचं उत्तर मला माहिती नाही. सर मी एन-एम-एमएसची परीक्षा दिली आहे. त्याचा रिझल्ट केव्हा येणार? त्याचं सांगूत आपण एन-एम-एमएसचा रिझल्ट कधी येणार काही नाही. थोडीशी माहिती घेऊन सांगतो तुम्हाला. ठीक आहे. एन-एम-एमएसचा रिझल्ट आता मला वाटते पुढच्या महिन्यात येऊन जाईल. ठीक आहे. तरी प्रतीक्षा करा त्याची आपण पाहू. एन-एम-एमएसला पण मी उत्तरपत्रिका पाठवली होती. तुमचं एकदम सर्व उत्तर चुकीचे सांगितलं, बरोबर सांगितलं होतं. एकही चुकीचं नाही. आता हे थोडासा अवघड होता हा प्रश्न. निशाने एका बँकेत काही रक्कम 4.5 वर्षासाठी दरवर्षी 8% दराने ठेवली. त्यानंतर तिला एवढे पैसे मिळाले व्याज म्हणून. तर रक्कम काढायची आपल्याला. पहा काही प्रश्न उत्तरं काही अवघड नाही हां. उत्तरं काही थोडा वेळ नक्कीच लागणार आहे. सरळ व्याज, व्याज किंवा सरळ व्याज बरोबर मुद्दल, दर, काळ भागिले 100. आता इथं मुद्दल आपल्याला माहिती नाही, व्याज आपल्याला माहित आहे, मुद्दल माहिती नाही, दर आपल्याला आहे 8%, 4.5 आहे भागिले 100. आता हा पॉईंट काढून दिला, एक शून्य मी जास्त वाढवला. हे इकडं भागाकाराचं गुणाकाराला नेलं आणि हे गुणाकाराचे जे होते दोन्ही गोष्टी त्या भागाकाराला नेल्या आणि हे झाले 1000. ठीक आहे. आता मी याची कॅल्क्युलेशन करतो आणि तुम्हाला उत्तर लगेच सांगतो. डायरेक्टच कॅल्क्युलेशन करतो. हे मुद्दल आहे. अ, सत 4,800 उत्तर येते. मुद्दल बरोबर काय आलं? मुद्दल बरोबर 4,800. मग ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 4,800. सर्व उत्तर मी करूनच दाखवतो. 4,800 उत्तर इथे आहे. सर मला आता 8वी क्लासमध्ये ओके. 8वी क्लासमध्ये आहेत का? हां, हे 8वीचाच पेपर आहे ना स्कॉलरशिपचा? हां, 8वीचा मी सांगेल तुम्हाला. ठीक आहे. एन-एम-एम-एसचा रिझल्ट सांगेल, का डेट्स कधी येणार ते पण सांगणार आहे. ठीक आहे. मी उत्तरपत्रिका पण केलती. तुम्हाला माहिती आहे का माझा उत्तरपत्रिका पाहिली का एन-एम-एमएसची? गणिताचं स्पेशल मी सांगतो. एकही उत्तर चुकीचं दिलेलं नाही. एकदम सर्व व्यवस्थित सोडवून दाखवलेलं आहे. फक्त आपलं एकच चॅनेल आहे महाराष्ट्रात, की जे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सोडवून दाखवते. 2 क्रमावर विषम संख्येची बेरीज m आहे. तर त्यापैकी लहान संख्या कोणती? आता जर मी 2 संख्या पाहिलं, पहिली संख्या काय असणार? पहिली संख्या m असणार, दुसरी संख्या m अधिक 2 असणार. ठीक आहे. ह्या दोघांची बेरीज जी आहे, बेरीज ते म्हणलं ना, ही दुसरी संख्या m हे 2 आहे. ठीक आहे. तर ह्या दोघांची जर बेरीज केली 2m अधिक 2 भागिले 2 येईल याचं उत्तर. मग ह्या 2 ला भागाकार दिला m अधिक 1 भागिले 2, m अधिक 1 भागिले 2 असं उत्तर येईल. m अधिक हे उत्तर बरोबर आहे त्याचं. हं. 2m एकच मिनिट हां. ठीक आहे. हे कटून गेले तर 1 येणार. m अधिक 1 लहान संख्या पाहिजे ना, लहान संख्या पाहिजे. लहान संख्या आपल्याला m वजा 1 येणार. m वजा ठीक आहे. ही लहान संख्या आहे ना. ठीक आहे. ही 4 नंबरची लहान संख्या राहणार. ठीक आहे. मोठी संख्या असलं तर m अधिक 1 आलं असतं. लहान संख्या म्हटलं तर m वजा आहे. सर सर मी तुम्हाला उत्तर पत्रिका चेक करून मला 179 मार्क्स आहेत. ओके. ठीक आहे. बाकी तर मी सांगत नाही. गणिताचं तुम्ही गॅरंटेड सांगतो. ठीक आहे. तुम्हाला 100% गॅरंटेड मिळणार. तुम्हाला एन-एम-एमएसची स्कॉलरशिप गॅरंटेड तेवढं तर मी सांगू शकतो. गॅरंटेड मिळणार आहे. ह्या स्कॉलरशिपचं सर सेट बी पाहिजे माझा पाहू सगळे आहेत माझ्याकडे. सेट बी माझ्याकडे आहे. हा सेट सी आहे. सेट बी पण टाकेल मी उत्तर. ठीक आहे. फक्त तेव्हा मी लवकर टाकेल. आता एवढं डिटेलमध्ये नाही सांगणार. हे डिटेलमध्ये फक्त एकच प्रश्नाचं उत्तर करणार. बाकी मी सगळं लवकर उत्तर करून सांगणार आहे. ठीक आहे.
तर तुम्हाला जर स्पष्टीकरणासहित पाहिजे तर हा माझा स्पष्टीकरणासहित उत्तर आहे. ठीक आहे. आणि बाकीचे व्हिडिओ तुम्ही लवकर उत्तरपत्रिका सायंकाळपर्यंत सर्व टाकू आपण उत्तर A-B-C-D माझ्याकडे बहुतेक बीचं आहे की नाही हां, A-B आहे, C पण आहे. पाहू सगळेच आहेत बहुतेक माझ्याकडे. नसले तर आज घेऊन बाकीचे पण करूत आपण. तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना. हाईप करा हाईप चॅनलला हाईप करा. पहा लाईव्ह काही जण डिस्कस करतात. नक्कीच मी त्यांचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. तर तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्कीच मेसेज करा मला. पण सर मला एम-यू-एचा रिझल्ट डेट परफेक्ट फायनल सांगा. परफेक्ट फायनल तर सांगू शकत नाही. पण माझ्या एक अंदाजा सांगू शकतो. कारण हे डेट्स मागे पुढे होत राहतात. ठीक आहे. तर एक्झॅक्ट डेट अजून वेबसाईटवर आली नाही. त्याच्यामुळे एक्झॅक्ट नाही. पण तुम्हाला एक अंदाजित डेट मी नक्कीच सांगेल. आज थोडासा पाहून. एका व्यक्तीने एक वस्तू ₹720 ला विकली आणि 10% तोटा झाले. जर त्याला 15% नफा हवा असेल तर ती वस्तू त्याला कितीला विकावं लागेल? पहा म्हणजे ती ₹800 ला वस्तू होती हां, ती ₹800 ला वस्तू होती. आता मी याचं ₹800 ची वस्तू 15% नफा घ्यायचा ₹800 वर. तर 15% नफा हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले म्हणजे ₹120 त्याला पाहिजे. म्हणजे 800 ची वस्तू जर त्यानं 10% कमीला विकलं म्हणजे 720 ला विकलं. त्याला 15% जास्त पाहिजे. म्हणजे त्याला किती ₹920 त्याचं उत्तर येईल. 920 तर मग अंदाजे रेट सांग. अंदाजे रेट थोडं माहिती करूनच सांगतो. ठीक आहे. मागच्या वेळेसचे पेपर्स आणि त्याचा निकाल कधी लागला ते आपल्याला चेक करावं लागतं. ठीक आहे. मी आधी सांगितलं असेल याच्या आधी पण सांगितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये पण अजूनही मी थोडंसं वेबसाईटवर जातो दुसऱ्या वेगवेगळ्या सरसेट बी मी संध्याकाळी दुपारी सांगेल. फक्त त्याचे उत्तर त्याच्यामध्ये डिटेलमध्ये येणार नाही. कुणाच्या सुभद्रा राऊत. ठीक आहे. असे कमेंट्स राहू द्या. तुमचे कमेंट्स राहू द्या. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ पाहत जा आणि आपण डिटेलमध्येच उत्तरं सर्व सांगत राहतो. तर आता पाठ्यपुस्तकावर आधारित पण मी सर्व करणार आहे. ठीक आहे. ₹20 शुभम राऊत काय सुभद्रा राऊतनं पाठवली. धन्यवाद सुभद्रा राऊत. आपण कोणत्या ठिकाणाहून आहात? कोणत्या ठिकाणाहून आहेत? धन्यवाद. मला नक्कीच आवडलं. कोणीतरी मला काहीतरी पैसे पाठवले. ठीक आहे. माझ्या डायरेक्ट फोनपेवर पाठवत जा. मला हे पैसे काटून येतात. अर्धेच पैसे येतात. महाराष्ट्रात तिथं मी पण महाराष्ट्रात आहे. फोनपे माझा नंबर आहे. ठीक आहे. तर तुम्ही याच्यावर डायरेक्ट पाठवू शकता. ठीक आहे. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर पण हाच आहे. ठीक आहे. आणि मी ठीक आहे. त्याच्यामध्ये अर्धेच पैसे येतात मला. ठीक आहे. 20 टाकले तर 10च येतात. आता इथं फोनपेला 10% किंवा 20% ते पूर्णपणे येतात. आणि नक्कीच जर पर्सनल अटेन्शन द्यायचं असेल, तुम्हाला डाउट्स असतील तर मी त्याच्यासाठी पण काही चार्जेस राहतात मंथली. तुमचे पूर्ण व्यवस्थितपणे सर्व मी ऑनलाईन पद्धतीने पण एक्सप्लेन करून सांगू शकतो प्रत्येक गोष्ट. ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही माझ्या नंबरला सेव्ह करा. फक्त गरज असेल तेव्हाच मेसेज करा. चला पुढचा प्रश्न आहे आपल्याला पीची किंमत काढायची आपल्याला. याला मी 25/4 लिहू शकतो. याला 25/4 लिहू शकतो. वजा हे झाले आपल्याला याला मला काय करावं लागेल? सगळ्याचा छेद एकच करायचा नंतर. याचा छेद सगळ्यांचा छेद 100 होता. आहे की नाही? मग मी याला करून दाखवतो व्यवस्थित. सर सेट बी घेऊ नक्कीच घेऊ. सेट बी घेऊ. त्याचं आता पहा हे चालू आहे ना आता मधातच आपण सेट बी घेणार नाही. ठीक आहे. 25/4 वजा 4/5 अधिक 9/20. आता इथे मायनस असल्यामुळे हे ब्रॅकेट आहे मायनस आहे त्याच्यानंतर मायनस करायचं. ह्या दोघांची बेरीज येते. आता बेरीज तसं करायचं नसते. याला 20 आणि याला 20 गेलं तर नाही तर याला 4 आणि याला 4 गुण होता आणि इथं 5 गुणिले 5 करूता. ठीक आहे. सर्वाचा छेद एकसारखाच होईल. इथे हे 16 अधिक 9 होतील आणि हे 20 होऊन जाईल आणि ते हे 125/20 होईल. ठीक आहे नाही. आता हे 125/20 वजा हे 25/20
म्हणजेच माझं उत्तर येईल 125 वजा 25/20 म्हणजे ना 100/20. 100/20 म्हणलं तर हे 5 उत्तर येईल याचं. उत्तर येईल 5. तर तुम्ही उद्या लाईव्ह येणार. मी लाईव्ह रोजच राहतो शक्यतो. ठीक आहे. लाईव्ह रोजच राहतो. काही जणांनी मला पहा इथे सेंड केलेले आहेत म्हणे. एक पिन करून टाकू त्याला. ठीक आहे, राहू दे. ठीक आहे. 20 रुपीज पाठवलेले आहेत सुभद्रा राऊतनं. धन्यवाद. सर तुम्ही उद्या लाईव्ह पाठवत जा 10, 20, 25 रुपये. आता मला वाटतं की त्याच्यानं माझं कसं आहे लाईव्ह यायला मला जास्त प्रोत्साहन भेटेल आहे की नाही. जर एकानं जरी 10, 20 रुपये जरी पाठवले तर भरपूर काही असं 100 जणांनी पाठवले तरी भरपूर असा काही एक फंड तयार होईल. ठीक आहे. चल पुढचा प्रश्न. याचं मी काय केलं, याचं उत्तर 4 आलेलं आहे. काय उत्तर आलेलं आहे? 100 करून दाखवलं. 5 उत्तर आलेले आहे. याचं उत्तर किती आलेलं आहे? 5 उत्तर आलेलं आहे. सर DNB @ 96 म्हणजेच अकाउंट आहे. काय कळालं नाही. 96 म्हणजेच अकाउंट आहे. काय कळालं नाही सर तुमचं उद्या लाईव्ह. DNB @ 96 म्हणजेच अकाउंट काय म्हणतायत सर? कशाचं अकाउंट आहे मला नाही कळालं. कोणतं अकाउंट आहे? चला इथे आपल्याला पूरक कोणात एकूण किती पूरक कोणाच्या एकूण किती जोड्या आहेत. तर इथे पूरक कोण म्हणजे ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 राहतात ते पूरक कोण असतात. इथे 1, इथे 2, इथे 3, इथे 4 आणि 5. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. बरं बाबाला चहा करताना करा म्हणा. कुठं आहे? माझ्या फोन पे नंबरवर टाकलेला आहे, तिथं टाका डायरेक्ट. याच्यावर मला अर्धेच पैसे येतात. 40 टाकले तर 20 रुपये येतात. ठीक आहे. तर फोन पेवर डायरेक्ट टाका. फोन पे नंबर दिलेला आहे. तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये पण राहू शकता. ऑनलाईन क्लाससाठी पण हे करू शकता. सर हा अकाउंट पण माझा आहे. ओके 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 ओके. धन्यवाद धन्यवाद. फोन पेवर टाकत जा जेवढी हे करायचं ते. कारण कसं आहे याच्यावर माझा अर्धेच येतात सर्व पैसे जे पण येतात. आता इथे पूरक कोण किती पहा. इथं 1 आणि हा 1, हा 2 आणि हे 2 इथून एवढं आणि बाकी हे 3 इथून एवढं आणि बाकी हे 4 इथून एवढे आणि बाकीचे मग 4च आहे. तिकडून मग करायला गेलं तरी तसेच होणार आहे की नाही. तिकडून मग याचे 4च पूरक कोण आपल्याला भेटून जातील इथे. चला फोन पे जे पण करायचे असतात ते त्यांना मी नंबर सांगितलेला आहे वरी त्याच्यावर करू शकता. डायरेक्ट याच्यावरून मला अर्धेच येतात. चला पुढचा प्रश्नाचं उत्तर घेऊ. 2 अंकी 2 संख्यांचा मसावी आणि लसावी आहे. तर अशा संख्यांच्या जोड्या किती आहेत? ठीक आहे. मसावी व लसावी आहेत. तर अशा संख्यांच्या जोड्या आपल्याला पहा. याचं उत्तर थोडं 2 संख्याचा लसावी व मसावी किती जोड्या आहेत? अशा तर भरपूर निघू शकतात ना, भरपूर निघू शकतात. तर 2 याचे अवयव काढावे लागतील. याचे अवयव काढावे लागतील.
एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. चल पुढचा प्रश्न घेऊत आपण. लसावी मसावी याचे फॅक्टर 2, 8चे 2, 4 येईल. याचे किती येणार? याचा भागाकार केला तर 30 येणार. हे की नाही? याचा भागाकार केला 30 येणार. 30चे अवयव जर केले, 30ला आपण कोणत्या पद्धतीने लिहू शकतो? 30ला आपण 2 गुणिले 3 गुणिले 5 अशा पद्धतीने लिहू शकतो. मग याचे 3 पद्धतीने असं आहे की नाही? 3 पद्धतीने आपण हे लिहू शकतो. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन सगळे सेम असतात का फक्त? हा, क्वेश्चन सगळे सेम असतात. मी बी सेट टाकणार आहे. क्वेश्चन सेट बी आम्ही टाकणार आहे. फक्त त्याचं एक्सप्लेनेशन नाही करणार. फक्त डायरेक्ट उत्तर सांगणार आहे. आता हे एक्सप्लेनेशन मी ते करतोय. थोडा वेळ लागतोय. थोडा एक 2 मिनिटाचा 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ आपण. एक 2-3 मिनिटांना मी पुन्हा लाईव्ह येईल. थोडा चहाचा ब्रेक घेतो मी आणि पुन्हा मी लाईव्ह येईल टी ब्रेक झाल्यावर. काही डाऊट्स असतील अभ्यासक्रमाबद्दल तर माझा फोन नंबर मी तिथंच केलेला आहे. फक्त व्हॉट्सअप करायचा. 5 मिनिट ब्रेक. टी ब्रेक. हो हो हो, व्हॉट्सअप फक्त कॉल करू नका, मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आणि फोन पे नंबर तोच आहे माझा.
क्वेश्चन 31चा ऑप्शन डी यायला पाहिजे ना सेट सी मध्ये. इथं सांगा मला कोणता प्रश्न आहे. इथलचा प्रश्न सांगितला तर मी सांगू शकतो हा आपला सेट कोणता आहे. डी यायला पाहिजे 31चा. हे 31चा प्रश्नाचं उत्तर, 31चा प्रश्नाचं उत्तर एकदा सांगतो मी तुम्हाला. 31 प्रश्नाचं प्रश्न क्रमांकचं उत्तर काही जणांनी विचारलेलं आहे 31 नंबरचं. 31चं उत्तर नाही. इथे जे आहे ते डी नाही येणार. याचं पहा, ह्या दोघांचा जर गुणाकार केला आपण ह्या पोटी, ठीक आहे, एक्स 3 गुणिले 3 हे एक्स गुणिले 4 ह्या दोघांचा गुणाकार जेव्हा होतो ना, ह्या दोघांचा गुणाकार करताना आपण या दोघांची बेरीज करतो 3 अधिक 4, मग एक्सची कोटी 7 येणार आहे. ठीक आहे, 7 येतं. 31चं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 3च आहे. ठीक आहे, आता माझा अभ्यास जास्त असतो, भरपूर असतो, त्याच्यामुळे मी कन्फर्म सांगेल. कन्फर्म उत्तर चुकीचं नाही सांगणार काही. ठीक आहे, सॉरी. हा ग्राफ वाला कोणता, क्वेश्चन नंबर कोणता म्हणता तुम्ही? क्वेश्चन नंबर सांगा मग मी. हा ग्राफ वाला मी जे सांगितले ते कन्फर्म उत्तर आहे का, त्याच्यामध्ये काही शंका घेऊ नका. ठीक आहे, जे सांगितले ते एकदम 100%. जर वाटलं तर मला एक इमेज पाठवा, ते मग आधार नंबरवरही पाठवलेलं ते मग मी तो प्रश्न सांगेन तुम्हाला. ठीक आहे, आतापर्यंत आपलं कोणतं झालं हे झालं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, असत्य असत्य विधान ओळखायचं होतं. सर्वात लहान धन अपूर्णांक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांचा गुणाकार वजा 1 येतो. सर्वात लहान धन अपूर्णांक, सर्वात लहान धन अपूर्णांक कोणता आहे? 1. सर्वात मोठी ऋण अपूर्णांक आहे ते वजा 1. बरोबर आहे, याचं उत्तर हे बरोबर आहे. असत्य ओळखायचं होतं. तर वजा 1 गुणिले 1 किती येणार? वजा 1. ठीक आहे, मला इमेज पाठवू शकता. वरी मी व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये उत्तर सांगेल त्याचा. ठीक आहे, काय कोणता प्रश्न आहे त्याचं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगेल. तोच प्रश्न इथे व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगेल. पूर्ण वर्गसंख्या नसलेल्या संख्येची, पूर्ण वर्गसंख्या नसलेल्या संख्येची वर्गमुळे परिमेय संख्या असतात, हे पण बरोबर आहे. पूर्ण वर्गसंख्या हे चुकीचं आहे वाटते मला. अपरिमेय संख्या असतात पूर्ण वर्गसंख्या नसलेल्या. पूर्णांक संख्येचा समूह म्हणजे धनपूर्णांक संख्या, ऋणपूर्णांक संख्या आणि शून्य. पूर्णांक हे चुकीचं आहे. पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या हे बरोबर आहे. पूर्ण पूर्णांक, ठीक आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे, हेच आपण थोडं डाऊटफुल आहे. प्रत्येक पूर्ण संख्या ही परिमेय संख्या असते, हे बरोबर आहे. तर हे चुकीचं संख्या आहे. उत्तर पर्याय क्रमांक 2 चुकीचं आहे. हा, याच्यामध्ये नंबर कोणता तुमचा? 40 नंबरचा प्रश्न म्हणताय का? 60 नंबरचा म्हणताय का तुमच्या याच्यातला? 60 नंबरचा जो प्रश्न आहे याच्यातला मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, एक डाऊट आहे काही जणाला. इथे हा प्रश्न विचारताय, तर इथे ह्या प्रश्न जर पाहिला, दंडयात्री 7वी मधील सहभागी मुलींच्या आणि 9वी मधल्या हे आहेत. इथे 7वी मधल्या 5 फक्त मुली सांगितल्या त्याने. हे 5, 10, 15, 20, 25 मुली आहेत, हे की नाही. आणि इथं किती आहे? 9वीच्या 5 आणि 10 आहेत. मग 25 गुणोत्तर हे 25 आणि हे 10 आहेत. आता दोघाला आपल्याला 5-5 न भाग जातो. याला 5 न भाग दिला 5 येतात, त्याला 5 न भाग गेला 2 येतं. मग याचं गुणोत्तर 5-2 आहे. 5-2 याचं उत्तर डीच आहे. मी डीच लिहिलेलं आहे उत्तर. ठीक आहे, उत्तर डीच आहे. करेक्ट आहे. चला पुढचं घेऊत आपण. धन्यवाद, धन्यवाद. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊत आपण.
एका संख्येला 3, 4 व 5 निशेष भाग जातो. जर खालीपैकी कोणते विधान सत्य असेल? 2 आपल्याला अचूक पर्याय. त्या संख्येला 8 व 9 ने सुद्धा भाग जाईल, हे चुकीचं आहे. 9 न भाग जाणार नाही. शेवटी आपल्याला पहा हे 9 न जाईल का? नाही. 9 न जाण्यासाठी त्याला डबल 9 न. त्या संख्येत 2 आणि 8 ने सुद्धा भाग जातो. करेक्ट आहे. त्या संख्येस 6 आणि 12 ने सुद्धा भाग जाईल. पहा इथं 12 आहे. 6 न पण जाईल. ठीक आहे. ह्या दोघांचा गुणाकार हे करेक्ट आहे. 15 आणि 10 ने पण जाईल. हे चुकीचं आहे. हे 2 बरोबर आहे. मग हे पर्याय क्रमांक पहा. ह्या दोघांचा फॅक्टर न जायला पाहिजे. 3 5 15 आणि 5 चोक 20. 5 चोक 20 म्हणजे 10 ने पण जातो. पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे योग्य आहे. ठीक आहे. दोन्ही उत्तर योग्य आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊत आपण. सर्व डिटेलमध्येच करतोय मी. बाकी उत्तर पण करेल मी. बुद्धिमत्तेचे पण करणार आहे. बुद्धिमत्ता जेवढे मला येतील तेवढेच मी सांगणार आहे. 3 संख्येची सरासरी 50 आहे. दुसरी संख्या ही तिसऱ्या संख्येपेक्षा 6 ने कमी आहे व पहिल्या संख्येपेक्षा 12 ने मोठी आहे. 3 संख्यांची सरासरी. तर त्या सर्वात लहान संख्या कोणती? सर्वात लहान संख्या. आता आपल्याला 3 संख्येची सरासरी आपल्याला दुसरी संख्या ही तिसऱ्या संख्येपेक्षा 6 ने कमी आहे. तर पहिली संख्या दुसरी संख्या x घेऊ. ही तिसरी संख्या x अधिक 6 येईल आणि पहिल्या संख्येपेक्षा 12 ने मोठी आहे. मग पहिली संख्या x वजा 12 येईल. ठीक आहे. त्या तिघांची जर बेरीज केली आपण x अधिक 6 अधिक x वजा 12 बरोबर 50. ही मधातली संख्या येईल x म्हणला तर हे 3x वजा इकडचे वजा बाकीचे अधिक जाईल. लहान संख्या विचारली ना. लहान संख्या एकच मिनिट. दुसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा 12 ने मोठी आहे व पहिल्या संख्येपेक्षा 12 ने मोठी. तर ही झाली x. तर x अधिक 12 आणि दुसरी संख्या झाली आपल्याला याला भागाकार 3 न केलं तर आपल्याला मधातली संख्या येईल. मधातली संख्या आपल्याला भागाकार 3 इथे करावं लागेल. इथे 3 करावं लागेल. मग हे 150 होईल. 150 3x अधिक 6 वजा 12 हे इकडे जाईल. 3x बरोबर 150 अधिक 12 वजा 6 हे येणार 156 येणार. 3x बरोबर. आता हे x बरोबर काय येणार? 156 भागिले 3. 3 त्रिक 3 5 15 3 5 15 आणि 3 दोन्ही ही 52 येईल. सर्वात मोठी संख्या 52 आहे. सॉरी मधातली संख्या 52 आहे. तर लहान संख्या विचारली. 52 मधून 12 वजा केले तर 40 येईल लहान संख्या. लहान संख्या 40 हे पर्याय करा. सर्वात लहान संख्या आपल्याला 40 येणार आहे. 32 नाही. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आपण घेऊ. AB 1.2 आहे. AB 1.2 आहे. BC कुठे आहे? BC 1.6 आहे. 1.8 आहे. तर आपल्याला काय सांगितलं? DF काढायचा. DF पहिले आपण हे काढूता. ठीक आहे. इकडच्या साईड काढू नंतर हे DF पूर्ण येईल. DE. चला अतिशय सोपं आहे. याचं उत्तर कसं राहतं? हे 1.2 छेद 1.6 बरोबर 1.8 छेद EF. पहिले असं काढूता. ठीक आहे. हे इकडे गुणाकाराचा भागाकारला हे इकडे जाईल. ठीक आहे. 1.8 गुणिले 1.6 छेदिले 1.2. याचा एक पॉइंट कट करून टाकूता. याला 4 येईल. इथे 3 येईल. हे 0.6 म्हणजे हे 2.4 येईल. हे किती याला 2.4. आपल्याला पूर्ण रेश विचारले. 18 आणि 24 उत्तर ते 42 म्हणजे 4.2 उत्तर याला. 4.2 हे उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. आता हे उत्तर 10वीच्या याच्यामध्ये अतिशय सोपे असे उत्तर आहेत. ठीक आहे. तर आपण याचा आपण सर्वच अभ्यास व्यवस्थितपणे घेत असतो. ठीक आहे. आपण लाईव्ह क्लासेस पण घेत असतो. त्याच्यामध्ये आपल्या लाईव्ह क्लासेसमध्ये ऑनलाईन पण ज्यांची रिक्वेस्ट असते त्याचा नक्कीच मी ऑनलाईन लाईव्ह पर्सनल पण ट्युशन्स घेत असतो.
ऑनलाईन ट्युशन, तर गरज असेल तर नक्कीच माझ्या वरच्या नंबरला संपर्क करू शकता तुम्ही. जर चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोनाची मापे असेल तर त्यात कोनाची अनुक्रमे अंशात्मक मापे किती? आता ह्या दोघांचं आपल्याला अंशात्मक मापे सहज येतील हा. आता चक्रीय कोनाच्या सम्मुख कोनाच्या मापाची बेरीज 180 राहते. 2x अधिक 10, 3x अधिक 15 बरोबर 180. आता हे 3 आणि 2 5 झाले. 5x अधिक 25 बरोबर 180. हे 25 तिकडे गेले, 180 वजा 25 5x बरोबर येईल. हे वजाबाकी केले 155 बरोबर 5x येईल. x बरोबर काय येईल? 155 भागिले 5 बरोबर 31 येईल. ठीक आहे, 31 हे उत्तर आपल्याला नाही स्कूल टीचर नाही मी. 31 हे उत्तर याचं आहे, म्हणजे 1च्या जागी 31, 2 गुणिले 31 62 हे 72 आहे. 72 आणि हे किती येणार मग? 72 180 मधून जर 72 वजा केले आपण तर येईल 108. म्हणजे 72 आणि 108 उत्तर येईल. ते 72 आणि 108 आपल्याला पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. हा पेपर नक्कीच कम्पेअर जर केला तर थोडासा अवघड होता कम्पेअर केला तर. तसं मला काही वाटत नाही. मला तर नेहमी सर्व प्रश्न गणिताचा तरी सांगतो मी तुम्हाला. मला तेवढं काही अवघड जातच नाही. म्हणजे थोडंसं कमी जास्त वेळ लागू शकतो. पण माझ्यासाठी तरी नाही. पण नॉर्मली पेपर म्हणतायत की मुलं अवघड होता. दरवर्षीच म्हणतात तसं. सर ह्या वर्षीचा पेपर अवघड होता. पण तुम्हाला यायला पाहिजे. प्रत्येक गणिताचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे. जर तुम्हाला प्रत्येक गणिताचं उत्तर आलं तर मग तुमचं कसं आहे की म्हणजे तुम्हाला कोणतं अवघड जाणारच नाही. म्हणजे अवघड हा प्रकारच नसतो. तुमचं जर प्रॅक्टिस असेल आणि सगळे कन्सेप्ट क्लिअर असतील. तर त्यामुळे मला तरी वाटत नाही की कारण माझे कन्सेप्ट पण आहेत आणि प्रॅक्टिस पण आहे. त्याच्यामुळं पण मुलं सांगतात दरवर्षीच असं म्हणतात, तर तसं काही हे नसतं. थोडा वेळ जास्त लागला असेल यावेळी. दरवेळेसच लागतो वेळ. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. समाधान आहे का पहा, बरेचसे जण दुसरे चॅनलवर बघतात, उत्तर कन्फर्म नसतात आणि लाईक, सबस्क्राईब खूप राहतात त्या चॅनलवर. आपल्या चॅनलवर लाईक आणि सबस्क्राईब कमी आहेत पहा. सबस्क्रायबर वाढवा. जास्तीत जास्त शेअर करा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओला. चांगल्या चॅनलला तुम्हाला नक्कीच प्रमोट करायला पाहिजे, शेअर करायला पाहिजे, मदत करायला पाहिजे ग्रो होण्यासाठी. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. स्वच्छता अभियान उपक्रमासाठी वस्तू विक्री केंद्रात सूट देण्याची जाहीर केली. म्हणजे 8.25 आहे ही. वस्तू खरेदीवर एकूण सूट मिळाली तर एकूण खरेदीची किंमत किती होती? आता खरेदी किंमत अतिशय सोपं आहे. आता सूट म्हणजे 8.25 जर काढलं तुम्ही तर एक मिनिट उत्तर करून दाखवतो तुम्हाला. म्हणजे 8.25 बरोबर आपल्याला 4,290 आहे. तर मग 100 बरोबर किती? हे एकमान पद्धतीचे काही प्रश्न राहतात. पहा एकमान पद्धतीवर जास्त प्रॅक्टिस करा. 4,290 गुणिले 100 करावं लागेल भागिले 8.25. आता याचा हा पॉईंट जर उडवला तर इथे 2 शून्य जास्त वाढवावं लागतील. आता याची कॅल्क्युलेशन मी तुम्हाला डायरेक्टच सांगतो. याची कॅल्क्युलेशन मी बाजूला करून दाखवतो कारण भरपूर वेळ लागत आहे आपला. बावन्न हजार उत्तर येते. याचे कॅल्क्युलेशन केलं तर 52,000 उत्तर येतं. 52,000 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर भेटेल. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. एकाही प्रश्नाचं उत्तर आपण चुकीचं देत नाही. माहित नसेल तर नंतर सांगतो. बीई वजा ईएफ. बीई कुठं आहे पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 हे की नाही, आणि इथं 7 आहेत हे की नाही. म्हणजे 9/7 वजा ईएफ 1 2 3 4 5 6 6/7. मग उत्तर किती येईल? 9 मधून 6 गेले 3/7 उत्तर येईल. 3/7 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटून जाईल. चला पुढचा प्रश्न घेऊ.
चला पुढचा प्रश्न घेऊ. आता फास्ट घेतो मी, थोडासा वेळ भरपूर झालेला आहे. आता हे लवकर संपवण्याचा प्रयत्न करतो मी. BCD मध्ये रेख सी व रेख BF मध्ये का आहेत, या पर्यायातून योग्य निष्कर्ष काढायचा आपल्याला. ही पण मध्ये काय, ही पण मध्ये काय. तर बीई कुठे आहे बघा, BE आणि ED हे बरोबर आहे. ठीक आहे. दोन अचूक पर्याय लिहायचे का, तर हे पहिला पर्याय तर बरोबर आहे, हे की नाही. हे BE आणि ED ही दोन्ही मध्ये का असल्यामुळे दोन्ही बरोबर आहे. 2GF कुठे आहे, GF बरोबर BG हे पण बरोबर आहे. हे योग्य आहे. बाकी आपल्या इथं 90 हे पर्याय क्रमांक 1 आणि 2च योग्य आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 आणि 2 दोन्ही योग्य आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला किती याचं उत्तर काढायला सांगितलं. x म्हणजे एक्सच्या डोक्यावर 3 पाहिजे आपल्याला, हे की नाही. एक्सच्या डोक्यावर 3 पाहिजे. तर एक्सच्या डोक्यावर 3 सगळीकडे आहे. याचा गुणाकारच करून दाखवतो आपण. या एक्स नाही, हा पूर्ण कंसाला गुणलं, x वर्ग अधिक 5x अधिक 25. अजून मग नंतर वजा 5 ना आपण सर्व कंसाला गुणवत 5x अधिक 25. आता मी याचा गुणाकार केला, x चा घन अधिक 5 5 25x वर्ग अधिक 25x वजा 5x चा वर्ग वजा 25x वजा 125. ठीक आहे. आता इथं 25x हे प्लस मायनस मध्ये कटले, हे x घन ह्या इथे येणार 20x चा वर्ग वजा 125 असं उत्तर येईल. याचं उत्तर आपल्याला एक वेळेस अजून चेक करूत आपण, काहीतरी चुकवलं, हळू करू. x वर्ग अधिक 5x अधिक 25 वजा 5 x वर्ग अधिक 5x अधिक 25. x घन 5x चा वर्ग 25x वजा 5x चा वर्ग वजा 25x नाही, हे x येईल. इथे x चा वर्ग, हा x चा वर्ग आहे, ते x वर्गच आहे. आणि अधिक वजा 125. वजा 125 कुठे आहे पाहूत आपण. वजा 125 इथं प्लस मध्ये, म्हणजे हे दोन उत्तर तर चुकलेत आपले. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे पण उत्तर राहणार नाही. ठीक आहे. डायरेक्ट हे उत्तर एकदा चेक करूत आपण. x चा घन राहणार आहे 5x आणि 5x वर्ग 5x वर्ग कटून गेले, हे दोन कटून जातात, हे दोन कटून जातात. म्हणजे आपल्याला इथे x घन वजा 125 असं उत्तर येईल. x घन हे उत्तर आपल्याला बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण, त्याचं उत्तर पाहूत आपण. ओ केंद्र वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, ओ केंद्रबिंदू आहे. ABC हे 70चा दिलेला आहे. OCB हे दिलेले आहे 15 इथे. BAS चं माप विचारलेलं आहे. ठीक आहे. आता इथे हे जर पाहिलं, हे अर्धवर्तुळ आहे. ठीक आहे. हे अर्धवर्तुळ आहे. तर हा 70 आहे. हे कसं काढावं लागेल पहा. इथे हे 70 दिलं, हे 70 दिलं, हे 70 दिलं, तर हे किती येणार. काही अजून माहिती दिलेली नाही यांनी. हे 70 अंश, हे 15 अंश, इथे पण नाही दिलं काय.
हे अर्धगोल आहे, हे 70 आहे, तर नाही ते आपल्याला आपण असं अजून केलं की हे पण 15 आहेत, समजा हे 30, 70, हे 80 असू शकते, हे दोघांचं 80. तर काही असं आपण नाही सांगू शकत असं. ठीक आहे, ह्याचं उत्तर आपण नंतरच्या क्लासमध्येच पाहू. ठीक आहे, डिटेलमध्ये मी नंतर सांगेल त्याचं उत्तर. ओके, धन्यवाद धन्यवाद. चला पुढचे पहिले प्रश्न घेऊ, नंतर हे करू. चला ठीक आहे. हे ओ सी बी हा 15 दाखवतो. कसं उत्तर येईल याचं? सर्व थोडा वेळ लागला तरी काही हरकत नाही. हे 70 असेल, हे हा 70 असेल, तर इकडचं माप किती? इथं काहीच बाकी इन्फॉर्मेशनच दिली नाही त्यांनी. बाकी इन्फॉर्मेशन दिली नाही. BAS याचं विचारलं त्याने. ठीक आहे, हे 70 असेल, तर याचं माप काढावं लागेल आपल्याला. याचं काही माहिती नाही नसताना आपण बाकीची अजून थोडीशी माहिती हवी होती इथे. हे 15 असेल, तर इथून इथे हे रेष काढली नाही, काही माहिती नाही, तर आपण जास्त याच्यामध्ये वेळ न घालता आपण काय करू की याचं उत्तर नंतरच सांगू. ठीक आहे, मला वाटतं याचं उत्तर, माझा जर अंदाजा घेतला तर याचं उत्तर 35 आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ. याचं उत्तर वर्गमुळात आहे ते 0.05 येते. 0.5 येते. 0.5. याचं उत्तर येते 5 अधिक 5. याचं उत्तर येते 25 आणि याचं उत्तर येते 3.5. 3.5. तर आता याची सर्वांची बेरीज करायची. हे 25 मी आधी घेतो. 25 अधिक 5 अधिक 3.5 आणि 0.5. ठीक आहे, हे 0. चला 1, 10, 12, 14, 34 उत्तर येईल. 34 उत्तर हे पर्याय क्रमांक 3चे उत्तर आहे. काही प्रश्नाचे उत्तर. हॅलो आदित्यमुळे, हॅलो, काय म्हणताय, काय डाऊट्स आहेत का? पहा, सर्व डिटेलमध्ये उत्तर पाठवलेले आहेत मी. थोडा वेळ लागलाय मला. पुढील संख्या समूहात किती पायथागोरस त्रिकूट आहे? हे पायथागोरस त्रिकूट आहे. 12चा वर्ग, 35चा वर्ग पाहू. हे पण पायथागोरस त्रिकूट आहे वाटतंय मला. 12चा वर्ग 144 येतो. 35चा वर्ग 35चा वर्ग येतो 1235, 1225, 9, 6, 3, 1369. 37चा वर्ग आहे का? 37 गुणिले 37. हो, बरोबर आहे, 37 गुणिले 37 हे येतं. हे पायथागोरस त्रिकूट आहे. हे नाही आहे पायथागोरस त्रिकूट. इथं 26 पाहिजे होतं. हे पण नाही आहे पायथागोरस. हे पॉइंटमध्ये आहे. पॉइंटमध्ये आपलं शक्यतो आपण हे पण नाही आहे पायथागोरस त्रिकूट. हे आहे का पाहू. 7.5. इथे 10 पाहिजे होतं. हे पण नाही. म्हणजे पायथागोरस त्रिकूट ते 1 आणि 2 आहेत. 1, 2. पुढील
तीन तरी पाहिजे, मग जास्तीत जास्त तीन असू शकतात. 4 5 6 तर दिलेच नाही. 1 2 3 4 5 6 दिले. तर इथे आपलं हे आहे का 15 25चा वर्ग 25 15चा वर्ग 225 20चा वर्ग 400 20चा वर्ग 400 अधिक 225 हा आहे पायथागोरस त्रिकोण. ठीक आहे. हा पण नाही, 3 पायथागोरस त्रिकोण आहे ते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊत आपण. 57चा 4 राहील. 57चा पाहू तिथे. x ची y ची किंमत आणि z ची किंमत. तर आपल्याला याचा अतिशय सोपा प्रश्न विचारला. पहा असे प्रश्न सोपे राहतात. 5x वजा 3y अधिक 9z. x च्या जागी आपल्याला घ्यायचे. x ची किंमत किती आहे आपल्याला 5 गुणिले वजा 3 वजा 3 गुणिले 2/3 अधिक 9 गुणिले z ची किंमत आहे आपल्याला y ची किंमत 4 आहे. सॉरी, y ची किंमत 4 आहे आणि z ची किंमत 2/3 आहे. ठीक आहे. हे झाले वजा 15 वजा 12 3 1 3 3 त्रिक 9 हे झाले अधिक 6. हे वजा 27 अधिक 6 म्हणजे वजा 21 उत्तर येईल. वजा 21 हे उत्तर पर्याय क्रमांक 4 चा आहे. तर उत्तर 1 36. आता फटाफट घेतो मी. कमेंट बॉक्स मध्ये पाहत नाही तर मी 35 केलंय. 16 पाठवले. 57चा 4 राहील. 57चा 4 उत्तर बरोबर आहे. 58 त्याच्यानंतर 36चं ऑप्शन 1 येईल. 36 आता पाठीमागे जात नाही मी. नंतर पाहू. आता फटाफट वेळ खूप झालेला आहे. मला पण 10 वाजता ट्युशन असतं. तर त्याच्या आधीच आपण संपवू. ठीक आहे. चला. एक बैलजोडी रुपयात खरेदी केली. या व्यवहारात 2% दलाली द्यावी लागली. म्हणजे याचे 2% काढायचे. 2,72,000 चे 2 भागिले 100 येतात 5,440 येतात आणि आणण्याचा खर्च 9,250. तर खरेदी किंमत एकूण किती? ह्या दोन्ही किमती आपल्याला याच्यामध्ये मिळवायच्या आहेत. म्हणजे 2,72,000 मध्ये आपल्याला 9,250 मिळवावं लागतील आणि 5,440 मिळवावं लागेल. तर शेवटी आपल्याला 90 यायला पाहिजे. हे पर्याय क्रमांक डायरेक्टच आहे. ठीक आहे. सर्वांची बेरीज आपल्याला पर्याय क्रमांक 1 आहे. 36 पाहूच नंतर 36चं उत्तर. चला. पतंगाच्या गुणधर्मानुसार योग्य विधानाचा पर्याय निवडा. सम्मुख कोणाची एक जोडी एकरूप असते. सम्मुख पतंगाचा सम्मुख कोण एक जोडी कर्ण परस्परांना लंब असतात. बरोबर. हे तर बरोबर आहे 100%. दोन्ही कर्ण परस्परांना काटकोनात. हे दोन्ही बरोबर आहे. हे 2 तर पक्के बरोबर आहे. बी आणि सी तर पक्का पाहिजे. बी अ ब क तिन्ही योग्य असेल. ब आणि क तर 100% बरोबर आहे. ठीक आहे. सम्मुख कोणाची एक जोडी एकरूप असते. एक जोडी पतंगामध्ये बरोबरच आहे हे. ठीक आहे. तर एबीसी बहुतेक एक तर हे असेल नाही तर एक तर हे असेल. ठीक आहे. आता थोडंसं गंधर्व मला एक लक्षात नाही. एका डब्यात तब्बल 5, 10 आणि 20 रुपयाच्या समान नोट आहेत. तर एकूण किंमत 1,500 शेकडा दराने शेकडा दराने घेतलेली मोसंबी 216 रुपये डझन या दराने विकली. तर या व्यवहारात किती रुपये नफा अगर तोटा झाला? तर शेकडा म्हणजे 100. ठीक आहे. 100 मध्ये किती डझन राहतात? म्हणजे आपण जर 100 भागिले 12 केले तर 8.33 येतात. ते 8.33. मग त्याला डझनला आपण हे केले तर म्हणजे हे आपल्याला 216 म्हणजे 1800 रुपयाला विकले. म्हणजे 1500 रुपयाला घेतले 1800. तर नफा झाला आपल्याला. नफा झालेला आहे. आणि किती टक्के काढायचं असेल तर 300 भागिले 1,500 गुणिले 100. तर हे 20%. 20% हे पर्याय क्रमांक 1चं उत्तर राहणार आहे. त्याच्यानंतर पुढचं. एका डब्यात
5, 10 आणि 20 रुपयाच्या समान नाणी आहेत. त्याची एकूण किंमत 805 रुपये आहे. तर त्या डब्यात 10 आणि 20च्या नाण्याची किती रक्कम तयार होईल? पहा आपल्याला 10 आणि 20च्या सांगितल्या आणि 10 आणि 20 जर लास्टला असेल तर लास्टला शून्यच येणार आहे. ठीक आहे. इकडं विचार करून काहीच फायदा नव्हता. डायरेक्ट उत्तर तुम्ही हे केलं असतं तरी चाललं असतं. इथे काही विचार करायचं गरजच नाही. जवाहर पांडे. येस, येस. व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, लाईक करा. सर्व उत्तर मी एक योग्यच सांगत आहे. बाकी मला वाटत नाही की बाकी चॅनलवाल्यांनी एवढं डिटेलमध्ये टाकले असतील. कारण मी पण याच्या आधी फास्टमध्ये व्हिडिओ टाकला होता. थोडं फास्टमध्ये उत्तर केलते. तर उत्तर चुकायची शक्यता जास्त असते. हे की नाही? एकदम उत्तर येत नाही. एकदम कन्फर्म असं जर पाहिजे असेल तर वेळ तर लागणारच आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी जर कन्फर्म उत्तर पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. येणारे व्हिडिओ पाहत जा आपले. चला. ह्या सगळ्यांचा गुणाकार पहा. इथं 1 एम आहे, इथं 1 एम आहे आणि इथं 2 आहे. म्हणजे एमच्या डोक्यावर 4 पाहिजे. हे की नाही? एमच्या डोक्यावर 4 इथे आहे. इथे हे उत्तर नसणार आहे. हे पण नसणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं 2 आहे, इथे 2 आहे आणि इथे 4 आहे. म्हणजे ह्या सगळ्यांचा गुणाकार ते पण बरोबर आहे. इथं 1 गुणिले 1 आणि इथं -1 मध्ये उत्तर यायला पाहिजे. -1 मध्ये उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. त्याच्यामुळे उत्तर डायरेक्ट सोपं आहे. त्याच्यामुळे मी इथं करून दाखवायची काही गरज नाहीच आहे. 62चं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. ठीक आहे. 61 2 हे करेक्ट आहे. चला. 80 किलोग्राम मिश्रणात साखर व खव्याचे प्रमाण 3:7 आहे. मिश्रणात किती साखर वाढवावी म्हणजे प्रमाण 1:2 होईल. आता आपल्याला 1:2 करायचं. 80 किलोमध्ये जर आपण इकडे पाहिलं तर हे 24 आणि हे 56 येईल. आहे की नाही? तर आपल्याला 1:2 पाहिजे म्हणजे याच्या डबल हे पाहिजे. मग आपण इथे 10 किलो जर मिळवली, इथे 10, इथे 10 तर हे 34 होईल आणि हे 66 होईल. हे डबल नाही आहे. आहे की नाही? हे डबल नाही. 24 आणि 56 मध्ये जर मी 8-8 मिळवली, इथे 8, इथे 8 तर हे डायरेक्ट पहा जिथे डोकं लावायची गरज नाही तिथे कशाला जास्त डोकं लावायचं. सरळ उत्तर भेटते. तर याच्या डबल झालं आहे की नाही? 1:2 प्रमाण झालं. म्हणजे 8 किलो मी जर मिळवलं तर उत्तर मला सहज भेटलेलं आहे. ठीक आहे. थोडं फास्टच घेतोय मी कारण मला बाकी याचं पण करायचं आहे. ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणते पद मिळवावे? याच्यामध्ये कोणते पद मिळवावे पूर्ण वर्ग होण्यासाठी? आता पूर्ण वर्ग होण्यासाठी आपल्याला काय करायचं राहतं? पहा 10वीला आहे ते प्रश्न. तर हे पहिले 81 न भाग जातं का याला 81 न भाग द्यायचा पहिले. याचे अर्धे करायचे 169 100 169 भागिले 81 करा. याला ह्या मधातला पद टर्मच महत्वाचा राहतो. याचा जर भागाकार केला याला पण 9 न जातं, याला पण 9 न जातं. नाही 9 नाही 3 न जाईल. 169 भागिले 3 3 पण नाही जात. ठीक आहे. 3 पण नाही जात 169 ला. ते हे असंच राहू द्यायचे. याच्या डबल करायचे, याच्या डबल किती होतात? नाही याला खालच्याला डबल करायचे. थोडस येतात 2 अचूक 2 पर्याय निवडायचे. 2 पर्याय निवडायचे आहेत आपल्याला. याचं उत्तर काढूच आपण एकच मिनिट. थोडा वेळ लागला तरी चालेल. पूर्ण वर्ग राशी काय हरकत नाही. थोडस वेळ लागेल पण उत्तर कन्फर्म असलं की मुलांचं समाधान होतं. आहे की नाही? 81 169 भागिले y वर्ग. हे 13चा वर्ग आहे आणि हा आपल्याला 9चा वर्ग आहे. इथं वायचा वर्ग. वायला आपल्याला काय करावं लागेल? दोन उत्तर सांगितले. त्याचं थोडं बहुतेक
ठीक आहे, याचं जास्त वेळ माझ्याकडे नाही, त्याच्यामुळे याचं उत्तर मी नंतर देणारच आहे नक्की. एक फास्ट व्हिडिओ करेल तेव्हा मी याचं उत्तर देऊन टाकेल. ठीक आहे. 64 नंबरचा प्रश्न राहिला, मी हा 64 नंबर इथे लिहून घेतो. मला वाटतं हे पर्याय क्रमांक 1 आणि याचे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 आणि 2 उत्तर आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 आणि 2 ला टिक करा. हे दोन्ही नसणार आहे. ठीक आहे. हेच असणार आहे. ठीक आहे. हे नसणार आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे त्याचे. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. परिमाणांची रूपांतरात चुकीची जोडी आपल्याला पाहायची होती. 2 चुकीचे सांगितले होते. आता हे पण थोडासा याचं मी नंतरच सांगेल. ठीक आहे. याचं उत्तर मी सांगून दिलं. ठीक आहे. याचं नंतर सांगेल. आणि याचं उत्तर पाहावं लागेल मला प्रत्येक. अचूक चला ठीक आहे. इथं पण वेळ लागला तर चालेल. मी पाहतो थोडंसं याचे उत्तर कसं काय येतं. 0 पॉइंट हे चूक आहे. हे बरोबर आहे. हे चुकलं आहे. हे बरोबर आहे. म्हणजे इथं 2 आणि 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर आता 10 प्रश्न राहिले. लवकर संपवता. पुढील असत्य विधान कोणते? आपल्याला एकाच बिंदूत छेदणाऱ्या 3 किंवा अधिक रेषा एक संपाती बिंदू म्हणतात. हे करेक्ट आहे. असत्य विधान आहे ना. एक संपाती बिंदू हे बरोबर आहे. विरुद्ध किरणाचे आरंभ बिंदू सामायिक बिंदू असतो, हे पण करायचं. बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. असत्य विचारायचं. एक रेषा व त्या रेषेवरील एक बिंदू यांनी एकच प्रतल तयार होते. हे पण बरोबर वाटते. हे 2 तर कन्फर्म बरोबर आहे. एकमेकांशी छेदणाऱ्या 2 रेषांना चा छेदनबिंदू एकच असतो. एकमेकांना, हे पण बरोबर आहे. हे तिसरं थोडंसं आपलं उत्तर वेगळं आहे. ठीक आहे. चला तर आपल्याला x ची किंमत काढायची, तर x ची किंमत काढून देऊ. x ची किंमत काढूत आपण. 3x वजा 6 2x वजा 3 बरोबर 12/7. आपल्याला x ची किंमत काढायची. हे इकडं भागाकाराचा गुणाकाराला जाईल. 3x वजा 6 बरोबर 12/7 गुणिले हे झाले 2x वजा 6 झाले, आहे की नाही. 2x वजा 6 झाले. ब्रॅकेट मध्ये ठेवतो आपण. हे इकडे गुणाकाराला नेऊ. इथे 7 नेऊ तिकडे. 7 21x वजा 42 बरोबर हे झाले 12 24x 12 72. हे 21x तिकडे नेऊ. 42 अधिक 72 बरोबर 24x वजा 21x 3x बरोबर हे याचं उत्तर आलं 30. ठीक आहे. 30 भागिले 3 x ची किंमत आली आपल्याला 10.
तुम्ही पर्यायामध्ये उत्तर ठेवून पण काढू शकता. ठीक आहे, इथे 10 ठेवून पहा, उत्तर येऊन जाईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ. दोन अचूक पर्याय निवडायचे होते आपल्याला इथे. आता दोन अचूक पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर हे ठीक आहे, तर याचं उत्तरच काढावं लागेल आपल्याला. ठीक आहे, पर्यायामध्ये दोन एक सारखे उत्तर पाहिले तर हे दोन एक सारखे आहेत आणि हे दोन एक सारखे आहेत. म्हणजे 16चा वर्ग म्हणजे हे 16 गुणिले 16 लिहू शकतो, याला 6 गुणिले 6 लिहू शकतो. आता 36 हे खालच्या साईडला घ्यायचे आपल्याला, हे 36 जे आहे ते खालच्या साईडला जाणार, हे चार वेळेस लिहायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे 12 इथे काय आहे, चुकीचं वाटतंय. हे वरच्या साईडला जाणार, याला किती येणार, इथं वर्गमुळात 3 आहे. ठीक आहे, वर्गमुळात 3 आहे आणि त्याच्यानंतर 12 आहे. म्हणजे हे 6, याचा दोघाचा 12 भागिले 4, इथं 6 येईल. ठीक आहे, इथं पहा आता हे 4 कटले, हे 16 कटले, हे 4 कटले, हे 16 कटले. आता हे 6 कटले, हे 36 कटले. आता इथे 36, इथे 6च इथे थोडंसं इथे कन्फ्युज आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर 6 मध्येच येईल. ठीक आहे, याचं 6च येईल काहीतरी, तर त्याच्यामुळे मी याचा पर्याय क्रमांक हे लिहितो, 2 आणि 8 इथे येणार नाही कुठे. चला, एका आयताची लांबी रुंदी 10 आहे. या आयताच्या एका कर्ण पाहू आपण कापला तर तयार होणाऱ्या त्रिकोणापैकी एक त्रिकोणाची परिमिती सांगितली. अतिशय सोपा आहे, हे पण जास्त वेळ घेणार नाही आपला. पहा, ही आयताची लांबी आहे आणि ही रुंदी आहे. ठीक आहे, आणि त्यांनी काय केलं, एक मधातून एक कर्ण कापला. आता आपल्याला कर्णाची लांबी काढावं लागेल पहिले. हे एक 24 आहे, हे 10 आहे, तर हे पायथागोरस नुसार तुम्हाला काय येणार, 10चा वर्ग अधिक 24चा वर्ग बरोबर, इथे x पकडला आपण. 10चा वर्ग 100, 24चा वर्ग 576, हे 676. 676 कशाचा वर्ग आहे, x वर्ग, x बरोबर 26 येणार. हे 26चा वर्ग आहे, हा 26 आहे. आता याची परिमिती काढायची, एकाच त्रिकोणाची, दोन्ही नाही, एका याची. हे 26, 10 आणि 24 हे ना, हे झाले 50, 10, 60. त्याची परिमिती आपल्याला 60 येईल. 60 हे पर्याय क्रमांक 4चं उत्तर आहे. चला, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला. सोबतच्या आकृतीमध्ये रेषा आर एल समांतर रेषा आहेत. चला, ठीक आहे, आर एल एम इथे 129 एम एन टी पण दिलेलं आहे आपल्याला. एल एम एनचं माप घ्यायचं आपल्याला. तर हे जे माप आहे आपण हे करतो, हे 43 आहे, तर हे पण 43 असणार. हे विक्रम कोण राहतं, ऑल्टरनेट अँगल राहतात हे. त्याच्यानंतर हे 129 आहे, तर आपण 180 मधून 129 वजा केले, 7 आले, 5 51 आले, हे 51 आलं. ह्या दोघांची जर बेरीज केली, 51 अधिक 43, तर हे उत्तर इथे आपलं 94 उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये भेटून जाईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा. आता फक्त 4-5 प्रश्न राहिले. सर्व प्रश्नाची उत्तर मी दिलेली. सागर व कांचन यांच्याकडील रक्कम 3/2 या प्रमाणात आहे. सागरला 30 रुपये मिळाले व कांचन कडील रकमेतून 25 रुपये खर्च झाले, तर त्यांच्याकडील रक्कम 6/7 या प्रमाणात होते. तर सुरुवातीला दोघांकडे एकूण किती रक्कम होती. आता आपल्याला काढायचं आहे, सुरुवातीला त्या दोघांकडे किती रक्कम होती ती काढायचं. 3/5 प्रमाणात आहे. सागरला 30 रुपये मिळाले व कांचनकडून 25 रुपये केले, तर त्यांचं प्रमाण झालं. तर अतिशय सोपं आहे पहा, हे समप्रमाणात आहे. 3x आणि हे 5x आहे. याला सागर आणि कांचन, सागरला 30 रुपये मिळाले म्हणजे 30, आणि याच्यातून पण
₹25 खर्च केले तर याचं प्रमाण झालं 6-7. तर याला इकडे गुणाकार नाही तर 7 3x अधिक 30 आणि 6 5x वजा 25 यांचं कॅल्क्युलेशन करू. 21x अधिक 210 हे 30x वजा 150. ठीक आहे. हे इकडं म्हणजे 30x वजा 21x 210 वजा 150 हे 60 येईल आणि हे 9x काहीतरी चुकायला व्यवस्थित करू तिथे. 3x सागर व कांचन अधिक 50 आणि 5x वजा 25 त्यांचं नवीन प्रमाण होईल 6-7 होईल. सागर 3 कांचन 5. सागरला 30 रुपये मिळाले. 30 रुपये मिळाले आणि कांचनच्या रकमेतून चला ठीक आहे. आता वापस पुन्हा करू आपण. 3x अधिक 30 6 5x वजा 25. ठीक आहे. हे झाले 21x अधिक 210 30x वजा 150 210. थोडंसं कॅल्क्युलेशन येत नाहीत, काहीतरी चुकतंय का? कॅल्क्युलेशन होत नाहीत. सात्रिक 21 9x बरोबर 60. याला भागाकारच जात नाही. गुणिले 8 करू याला भागिले 9 करू. याला 3 न गेले 3 आले, याला 3 न गेले 20 आले. नाही जात याला भागाकार. काहीतरी इथं प्रॉब्लेम आहे. हा प्रश्न नंतरच करू. 6-7 आहे ना. 7 इकडे नेले 6 इकडे नेले. चला हे नंतरच करू. थोडंसं मला इथं प्रश्नामध्ये चुकीचं वाटतंय इथे. त्याच्यानंतर एका समभुज त्रिकोणाची बाजू आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे. समभुज त्रिकोणाची बाजू आहे 14 14 14. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ जर पाहिले आपण तुम्ही तर एकच मिनिट द्या मित्रांनो. वर्गमुळात 3/4 आणि 14चा वर्ग असं करू शकतो आपण. वर्गमुळात 3/4 म्हणजे हे 196 येईल. इथं भागाकार केला 196ला तर 49 येईल. 49 वर्गमुळात 3 याचं उत्तर येईल. 49 वर्गमुळात 3 आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये. याचं उत्तर मी नंतर सांगेल. ठीक आहे. चुकीचं उत्तर देण्यामध्ये काही अर्थ नाही. त्याच्यानंतर पुढचं आहे. वृत्तचित्ती आकाराच्या धातूच्या ठोकळ्याची त्रिज्या 7 सेमी आहे व उंची 10 सेमी आहे. हा ठोकळा पूर्ण वितळून 3.5 सेमी त्रिज्येची जाडी जास्तीत जास्त किती चकल्या तयार होते? वृत्तचित्ती आकाराच्या. आता याला काय करावं लागते? 7 आणि 10 आपल्याला भागाकार करायचा 3.5 आणि 0.5. हे कट केलं इथं 0 दिला, इकडचं कट केलं इथं केलं. 35 एक 35 35 दोन्ही इथे 5 एक 5 5 दोन्ही 10 0 म्हणजे 40 चकल्या तयार होते. 400 होते का 400. पायावर वर्ग करावा लागेल ना. घनफळ काढायचे. याचे घनफळ भागिले याचे घनफळ पाय आर वर्ग.
पाय आर वर्ग एच, आणि इथे पण पाय आर वर्ग एच. याचा पाय किती आहे? पाय कटून गेले. याचा आर किती आहे? 7चा वर्ग गुणिले 10. इथं 3.5चा वर्ग गुणिले 0.2 असं करावं लागेल ना. हे इथे हे 2चा वर्ग येईल. 2चा वर्ग 4 येते. हे कट केलं इथं, तर हे इथे 0 घेतला, इथं 10 घेतले. हे 5 येईल. म्हणजे 4 गुणिले, एक मिनिट व्यवस्थित करू, 7 गुणिले 7, 3.5 गुणिले 3.5, इथे हे 10 आहे, आणि हे 0.2, हे 100, एक केलं, हे 2 गुणिले 2 गुणिले 50, याचं उत्तर येते 200 उत्तर येते. 200 आपल्याला आता यासाठी 200 हे पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. राशी मिळवल्यास उत्तर येईल. आता मिळवल्यास म्हणलं त्याच्यातून ही वजा करा, ऑटोमॅटिकली उत्तर येईल. ठीक आहे. म्हणजे आपल्याला 4x घन वजा 5x वर्ग वजा 8x वजा 10. आता ही वजा बाकी करायची. 4x मिळवल्यास बेरीज येते. बेरीज याच्यामध्ये काय मिळवलं तर बेरीज येते, ही बेरीज येते. तर याच्यामध्ये एक्स मिळवल्या तर ही बेरीज येते. वजा बाकी केली आहे, इकडे नेऊन वजा बाकी करूत आपण याला. तर वजा 12x वर्ग वजा x वजा 3, वजाचा अधिक होईल, वजाचा अधिक होईल, वजाचा अधिक होईल, हे वजा, हे कटून गेलं. हे 7x वर्ग येईल, इथं वजा 7x येईल, आणि इथं वजा 7 येईल. याला आपण कोणती राशी याच्यामध्ये, ठीक आहे, इकडे जाऊन म्हणजे हे उलटे होऊन जाते सगळे, हे उलटे होऊन जाते. म्हणजे हे वजा येईल, हे अधिक अधिक येईल. ठीक आहे. 7x वर्ग 7x वर्ग, याला व्यवस्थित करू आपण, असं गडबड नाही करू. 5x वर्ग अधिक 8x वजा 10 बरोबर. याच्यामध्ये आपण के हे मिळवलं तर काय होईल? 4x घन वजा 12x वर्ग वजा x वजा 3. म्हणजे हे इकडे जाऊन वजा बाकी होईल. म्हणजे पहिले 4x घन घ्यावं लागेल, वजा 12x वर्ग वजा x वजा 3. आता हे आपल्याला मिळवायचं आहे, वजा बाकी करायची याची. इकडे बेरीजचं हे वजा बाकी होते. 5x वर्ग व अधिक 8x वजा 10. हे वजा बाकी करताना सगळे साईन चेंज होतील. हे बेरीजचं आहे, वजा बाकी होईल, बेरीज होईल, वजा होईल, आणि बेरीज होईल. म्हणजे प्लस 7 घ्यावं लागेल, वजा 9x घ्यावं लागेल, वजा 7x वर्ग घ्यावं लागेल. वजा 7x वर्ग वजा 9x अधिक 7, हे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये भेटेल. हवा भरलेल्या गोलाकार फुग्याची त्रिज्या आहे सेमी आहे, तर त्या फुग्यामध्ये किती घन सेंटीमीटर हवा मावेल? आता याचा आपल्याला घनफळ काढायचे. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. याचं सूत्र आहे 4/3 पाय आर घन, पाय आर घन. तर 4/3 22/7 आर हे आपल्याला 21 गुणिले 21 गुणिले 21. हे कटून गेले, 21 कटले. आता 4 गुणिले 22, 4 गुणिले 22 गुणिले 21 गुणिले 21, याचं उत्तर काढायचं.
38,808 उत्तर येईल. 38,808 आपल्याला उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये भेटेल. दाखव. अशा प्रकारे आपण सर्व गणिताची घेतली. आता मी तुम्हाला मराठीचे पण उत्तर लगेच सांगतो. अजून एकदा मी मराठीचे उत्तर सांगतो. म्यूट झालं. ठीक आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. बुद्धी पेपर 2चे रात्री भेटेल उत्तर. 2चं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. तिसऱ्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. चौथ्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. पाचव्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. चौथ्याचं उत्तर, पाचव्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. गणिताचे मी व्यवस्थित केले. बाकी मराठीचे मी डिस्कस करून उत्तर केलेले आहे. त्याच्यामुळे मी एकदम कन्फर्म नाही सांगू शकत. 6व्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 7व्याचं पर्याय क्रमांक 1 आहे आणि 4 इथे 2 उत्तर द्यायचे होते. 8व्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 9व्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. 10व्याचं उत्तर 1 आहे. 11व्याचे 2 उत्तर आहेत, 1 आणि 3. 12व्याचं पर्याय क्रमांक 3 आहे. 13व्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 आहे. 15व्याचं उत्तर 4 आहे. 14व्याचं उत्तर 4 आहे. 15व्याचं 1 आहे. 16व्याचं 4 आहे. 17व्याचं 2 आहे. 18व्याचं 2 आहे. 19चं 1 आहे. 20चं 4 उत्तर आहे. 21चं उत्तर 2 आहे. 22